हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या क्लासमध्ये. बघा एम डी स्टडी स्पेस या यूट्यूब चॅनलवर स्टडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे एम डी सर, माझं नाव आहे पूर्ण. तुम्हाला जर ज्यांना जाणून घ्यायचं होतं, काही जणांनी विचारलं होतं मला, तर मयूर देवकर. ओके, माझं नाव मयूर देवकर आहे. टेक माझं इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम GGTमधून झालेलं आहे. या सर्व एक्झाम मी ऑलरेडी क्वालिफाय केलेल्या आहेत. सो आपल्यासाठी मी काय करतो आहे, लेक्चर सिरीज स्टार्ट केली आहे बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये, बेसिक सर्किटमध्ये. त्यामधला आजचा तो महत्त्वाचा टॉपिक आहे टू पोर्ट नेटवर्क. यानंतर मी पॉवर सिस्टम आणि मशीन, तुमची जी AEची एक्झाम आहे त्या आधी मी कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. महत्त्वाचे जे टॉपिक आहे, जे एक्झाम ओरिएंटेड आहे, तेवढेच मी तुम्हाला कवर करून देणार आहे. सो बिंदास राहा. आज आपण काय करणार आहे, टू पोर्ट नेटवर्क. टू पोर्ट नेटवर्क हा इझी टॉपिक आहे, एकदम समजायला इझी आहे. आणि हा स्कोप याच्यामध्ये असा आहे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण काय होतं यामध्ये, हा इझी असल्यामुळे याच्यामध्ये स्पीडी हा टॉपिक, म्हणजे स्पीड वाढते. याचा जर क्वेश्चन आला इन केस एक्झाममध्ये, तर आपल्याला जास्त वेळ नाही लागत. टाईम कन्झ्युमिंग हा टॉपिक नाही आहे. सर कोणाला हा सोपी जाईल, ज्यांच्यासाठी थोडे कॉन्सेप्ट जे मी आता शिकवणार आहे ते जर त्यांचे क्लिअर असतील, काही फॉर्म्युले लक्षात असतील, तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासाठी कवर आजच्या क्लासमध्ये होणार आहे. तर आपण याचे एक्झाम्पल पण बघणार आहे आज. सो लक्षात घ्या, क्लास थोडा लेंदी होणार आहे, पण एका क्लासमध्ये तुमचा मॅक्झिमम कवर करण्याचा मी प्रयत्न करतोय. सो टू पोर्ट नेटवर्क. सो टू पोर्टपैकी पहिले एक तुम्हाला पोर्ट समजलं पाहिजे. पोर्ट म्हणजे दोन टर्मिनल असतात त्या पोर्टला. ओके, एका सिंगल पोर्टला किती असतात, दोन टर्मिनल असतात. सो हे बघा, एक पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, या दोन टर्मिनल मिळून काय बनते, एक पोर्ट. समजा हे बनलं एक पोर्ट. तसे इथं टू पोर्ट नेटवर्क म्हणजे हे एक पोर्ट झाला आता आहे, आणि हे एक पोर्ट. याला तुम्ही याला काय करा, इथं टर्मिनेशन. इथं किती पोर्ट दिसत आहे, 1 2 3. सो आपला स्टडी कुठला करायचा, आपल्याला तिघांचा करायचा आहे का नाही, आपल्याला काय करायचं आहे, फक्त ज्याला दोन पोर्ट आहेत अशा नेटवर्कचा आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. त्यामुळे अशी डिफिकल्टी लेवल अशी किंवा जास्त काही असा हार्ड टॉपिक हा नाही आहे. सिम्पली लक्षात घ्या, एकदा फोकस करायच्याकडे, तो समजून तुम्हाला तेवढा इझी जाईल. सो टू पोर्ट नेटवर्क. आता टू पोर्ट नेटवर्कमध्ये दाखवलं आपण, एक पोर्टला इथं दोन टर्मिनल पण दाखवले, आणि सेकंड पोर्टला पण आपण दोन टर्मिनल इथे दाखवलेलं आहे. एक एक्झाममध्ये क्वेश्चन भरपूर वेळ थेरॉटिकल विचारला जातो. सो थेरी पण तुम्ही असं नाही झालं पाहिजे, सरांनी सांगितलं नाही म्हणून. एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे की हे जे नेटवर्क राहते टू पोर्ट नेटवर्कमध्ये, एखादं नेटवर्क आहे ते कशा फॉर्ममध्ये असते, म्हणजे त्यात इलिमेंट कुठले असतात. तर लक्षात घ्या, हे पॉईंट खालचे, कुठले इलिमेंट असू शकतात त्यात, लिनियर, पॅसिव्ह, बायलॅटरल इलिमेंट. आता लिनियर, पॅसिव्ह, बायलॅटरल इलिमेंट समजलं नसेल तर क्लास, जो पहिला क्लास घेतला होता याच्यावरती, कुठला, बेसिक इलेक्ट्रिकलवरती, तो क्लास बघून घ्या. त्यात मी लिनियर, पॅसिव्ह, ॲक्टिव्ह, बायलॅटरल, युनिलॅटरल काय एलिमेंट असतात ते मी सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, इफ LC प्रेझेंट. LC म्हणजे इंडक्टर कॅपॅसिटर. इंडक्टर कॅपॅसिटर जर प्रेझेंट असले, नसायला पाहिजे कारण ते नॉन लिनियर एलिमेंट, पण असले तर तरी त्याची इनिशियल कंडिशन जे आहे ते काय असायला पाहिजे, 0. इनिशियल कंडिशन म्हणजेच काय करतात, इंडक्टर कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतात सर. सो एनर्जी स्टोअर त्यामध्ये असली पाहिजे का, इनिशियली नसली पाहिजे. ओके, त्यानंतर थर्ड पॉईंट जो आहे रिसेंट एक्झाममध्ये विचारलेला थर्ड पॉईंट, हा पॉईंट खूप सारे जण मिस करतात. लक्षात घ्या, मे हॅव डिपेंडंट सोर्सेस बट नो इंडिपेंडंट सोर्सेस. आता डिपेंडंट सोर्सेस सर्वांना माहिती आहे, तुम्हाला क्लास, एक सेपरेट क्लास घेतला आहे मी डिपेंडंट सोर्सचा. हे असं सिम्बॉल असलं की ते असते डिपेंडंट सोर्सेस. ओके, आणि इंडिपेंडंट म्हणजे जेच आपले नॉर्मल ॲक्टिव्ह सोर्स आहेत. म्हणजे इंडिपेंडंट सोर्स बघा, मी इथं काढतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा जो आपण दाखवतो किंवा असा करंट दाखवतो फ्लो होताना, हे काय इंडिपेंडंट आहे, कोणावर डिपेंड नसतात. पण डिपेंडंट सोर्स काय आहे, हे डिपेंडंट सोर्स असा सिम्बॉल, असा कसा असते, रेक्टँग्युलर असा सिम्बॉल असतो असा. ओके, सो याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिसलं तर काय समजायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोलॅरिटी आहे, म्हणजे इट्स अ व्होल्टेज सोर्स. पण तो कशावर डिपेंड असू शकतो, येस सर, तो कशा करंटवर डिपेंड राहू शकतो सर, किंवा तो एका व्होल्टेजवर सुद्धा डिपेंड राहू शकतो. सिमिलरली जर तुम्हाला असा दुसरा दिसला आणि त्यात ॲरो दिसला, ओके, साईडचा दिसताय तसा, हा काय, ॲरोवरून हे 100% कळते की हा करंट सोर्स आहे, पण कशावर डिपेंड आहे हे त्याच्या बाहेर लिहिलेलं असते. जसं इथं लिहिलेलं असलं 2I म्हणजे हा करंटवर डिपेंड आहे, किंवा 2V बाजूला लिहिलेलं असलं 2V म्हणजे हा व्होल्टेज डिपेंडंट करंट सोर्स, करंट डिपेंडंट करंट सोर्स. तर यांना नेटवर्क असू शकते, म्हणजे टू पोर्टमध्ये हे असू शकतात. पण हे जे तुम्ही म्हणता ॲक्टिव्ह, जे आपले नॉर्मली आपण जे यूज करतो ते वाले असू शकतात का, त्यात नाही. हे कंडिशन लक्षात ठेवणे. थेरॉटिकल क्वेश्चन आला, थेरॉटिकल क्वेश्चनचं गरज असते ना, तुम्हाला पेन पेपर उचलायची गरज असते. फक्त तुमच्या डोकं चाललं, जितक्या फास्ट तुमचं चाललं तितक्या फास्ट तुम्ही काय करू शकता, यामध्ये पॉझिटिव्ह मार्क्स 2.2 तुम्ही विदिन द फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये 10-15 सेकंडमध्ये डायरेक्ट मार्क्स घेऊ शकता. ओके, सो लक्षात ठेवणे.
आता टू पोर्ट नेटवर्क जे स्टडी करतो यात दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहेत. एक सिमेट्रिकल नेटवर्क विचारतो आपल्याला, रेसिप्रोसिटी. ह्या दोन प्रॉपर्टी तर समजून घेणे. कन्सेप्ट ऑफ सिमेट्री. सिमेट्री कशाला म्हणतात? जर आपण दोन पोर्ट आहे तिथे दिसतंय तुम्हाला, एका पोर्टला समजा आपण इथे सप्लाय दिला, मी काय करतो एका पोर्टला एक सप्लाय दिलाय, यस V1 सप्लाय दिला त्यामुळे करंट फ्लो झाला यस I1, आणि दुसरं जे पोर्ट आहे ते ओपन ठेवायचं आहे. जर इन केस आपण फक्त एका पोर्टला सप्लाय दिला, दुसरं ओपन सर्किट OC लिहिलं इथं, दुसरं ओपन ठेवलं, तर तो जो V1/I1 चा रेशो आहे तोच रेशो जेव्हा आपण दुसऱ्या पोर्टला सप्लाय देतो आणि त्यामधून जो समजा दुसऱ्या पोर्टला देतो आपण V2, आणि करंट जो I2 फ्लो होते जेव्हा हा पहिला पोर्ट ओपन सर्किट असतो, तो जो रेशो बनतो V2/I2, हे दोन रेशो काय असतात? सेम असतात. हे दोन रेशो सेम असतात केव्हा? जेव्हा नेटवर्क सिमेट्रिकल असते. सिमेट्रिकल लक्षात ठेवणे, सिमेट्रिकल म्हणजे 1-1 म्हणजे पहिल्या पोर्टचा आहे तर करंट पण पहिल्या पोर्टचा, आणि V2 म्हणजे V2/I2 येणार आहे. कारण सिमेट्री म्हणजे सेम लक्षात ठेवायचं. इथं कधी असं होणार नाही की V2/I1 येईल, असं येणार आहे का? नाही. सिमेट्रिकल म्हणजे सेम पोर्ट, म्हणजे सेकंड पोर्ट बद्दल बोलतोय तो सेकंड पोर्ट, आणि पहिलं पोर्ट म्हणजे पहिलं पोर्ट येणार आहे, असं दोघांचं कॉम्बिनेशन येणार नाही आहे. सिमेट्रिकल कुठले असो, कुठले पॅरामीटर पकडा तुम्ही, Z पॅरामीटर, Y पॅरामीटर, कुठलेही जेव्हा पॅरामीटर पकडणार, सिमेट्री वर्ड आला तर समजून घ्यायचं की सिमिलर असले पाहिजे. ओके. देन नेक्स्ट आपली रेसिप्रोसिटी प्रॉपर्टी आहे. रेसिप्रोसिटी म्हणजे पॅसिव्हिटी. आता हे काय झाली? ही जनरल डेफिनेशन झाली. यात काय प्रत्येक पॅरामीटरला वेगळं आहे का ते आपण शिकणार. पॅसिव्ह एलिमेंट म्हणजे कुठला? पॅसिव्ह एलिमेंट आपला रेजिस्टन्सेस. हे जे झाले काय झाले? कॉम्बिनेशन झाले. रेजिस्टन्सचे कॉम्बिनेशन, सिरीज, पॅरलल, टी शेप, पाय शेप, हे असे कॉम्बिनेशनमुळे बनले असतात. मग हे काय झाली? जनरल डेफिनेशन. पण ॲक्च्युअल पॅरामीटरला काय आहे ते आपण आता हळूहळू शिकणार आहे. टू पोर्ट नेटवर्क, हे नेटवर्कमध्येच कुठले पॅरामीटर असू शकतात? एक तर Z पॅरामीटर, Y, H आणि ABCD पॅरामीटर. मग यामधले एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे कुठले आहेत? तर वरचे 4. हे 4 टॉपिक जे दिसतात ना एक्झाममध्ये रिपिटेटिव्ह विचारल्या जातात. बाकी पण आहेत, पण ते आपल्या जे एक्झाम जे आपण देऊ राहिलो ज्या लेवलच्या त्यात हे विचारत नाही. सो लक्षात घ्या, Z पॅरामीटर, Y पॅरामीटर, H पॅरामीटर आणि ABCD पॅरामीटर. याला काय नाव आहे? Z म्हणजे माहिती आहे तुम्हाला कुठलं पॅरामीटर आहे? Z फॉर यस इम्पिडन्स, Z फॉर इम्पिडन्स पॅरामीटर. देन Y फॉर ॲडमिटन्स, Y फॉर ॲडमिटन्स पॅरामीटर. H फॉर Hचा लॉंग फॉर्म माहिती आहे तुम्हाला की फक्त अभ्यास करतोय? हायब्रिड. H फॉर हायब्रिड म्हणतो आपण त्याला. हायब्रिड म्हणजे समजते तुम्हाला की थोडंसं कॉम्बिनेशन करतात, कॉकटेल म्हणू शकतो आपण त्याला हायब्रिड म्हणजे. आणि ABCD, ज्यांनी पॉवर सिस्टमचा अभ्यास केला असेल त्यांनी ABCD नक्कीच वाचलं असेल. काय असेल? ABCD पॅरामीटरलाच काय म्हणतो आपण? त्याला ट्रान्समिशन. काय म्हणतो? ट्रान्समिशन पॅरामीटर. त्याला दुसरं नाव आहे T पॅरामीटर. T फॉर ट्रान्समिशन पॅरामीटर सुद्धा आपण ABCDला म्हणतो. आणि हे ज्या आहेत G पॅरामीटर आणि ABCD डॅश पॅरामीटरचे इन्व्हर्स दिसतात तुम्हाला. हे काय? H पॅरामीटरचा इन्व्हर्स इथं G आहे आणि ABCDचा हाय. हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा नाही म्हणून तो आपण कव्हर करणार नाही आहे. पण हे जे मार्क्स स्कोरिंगवाले आहेत ते आपण आता हळूहळू कव्हर करू. ओके. Z पॅरामीटर. Z पॅरामीटर आहे. हे पॅरामीटरचे इक्वेशन लिहिले. तुम्हाला हे पहिल्यांदाच बघत असाल तर लक्षात घ्या, इक्वेशन तुम्हाला लिहावं लागते. V1 V2च्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे आणि करंट I1 I2 या साईडला आहे. सो कुठले यामध्ये लक्षात घ्या, कुठलंही पॅरामीटर असलं तर याला दोन गोष्टी काय असतात? डिपेंडंट असतात. दोन गोष्टी काय असतात? डिपेंडंट. आणि दोन पॅरामीटर दोन जे असतात, कारण 4 क्वांटिटी झाल्या ना. एक V1 इथं झाला, करंट फ्लोईंग होईल I1, तसाच V2 इथे झाला आणि करंट फ्लोईंग होईल I2. म्हणजे टोटल किती क्वांटिटीज आहेत? 4. पण त्यातल्या 2 क्वांटिटी कुठल्या तरी काय असतील? डिपेंडंट असतील, आणि 2 क्वांटिटी काय असतील? इंडिपेंडंट म्हणतो आपण त्याला. इंडिपेंडंट म्हणजेच कशावर डिपेंड नाही आहे. सो लक्षात घ्या, Z पॅरामीटर म्हणजे इम्पिडन्स पॅरामीटरवर डिपेंडंट म्हणजे व्होल्टेज हे करंटवर डिपेंडंट राहते. म्हणजे V1 V2 जे आहेत, V1 V2 हे जे आहेत हे करंट I1 I2 वर डिपेंडंट असतात. लक्षात घ्या. इंडिपेंडंट हे सेपरेट आहेत. I1 I2चं काही त्यांचं घेणं नाही, पण व्होल्टेज जे आहेत V1 V2 इज डिपेंडंट ऑन I1 I2. म्हणून हे जे इक्वेशन बनते नेहमी, द डिपेंडंट इज इक्वल टू इंडिपेंडंटच असते. म्हणजेच जसं व्होल्टेजवर डिपेंड आहे ना, तर मग इक्वेशन कशी बनेल? V1 इज इक्वल टू, म्हणजे व्होल्टेज V1 हा डिपेंड आहे कशावर? तर Z11 I1 वर प्लस Z12 I2 वर डिपेंड आहे. कुठला? V1 जो आहे या कॉम्बिनेशनवर डिपेंड आहे. त्यानुसारच दुसरा व्होल्टेज जो आहे V2 तो पण कशावर डिपेंड करेल? Z21 I1 प्लस Z22 I2. ओके.
हे कशावर डिपेंड आहेत हे दोघं V1 V2 डिपेंड कशावर आहेत तर I1 I2 वर. हे आपल्याला काय इक्वेशन लिहायचं कशा पॅरामीटरसाठी आहे हे झेड पॅरामीटरसाठी बघतोय. झेड पॅरामीटरला दुसरा वर्ड कुठला आहे आणखी लक्षात घ्या ओपन सर्किट पॅरामीटर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला ओपन सर्किट पॅरामीटर. आता हे कसं ओपन सर्किट पॅरामीटर कसं समजायचं. आता समजा तुम्हाला विचारलं मी Z1 काढायचं काय काढायचं हे इथं कंडिशन लिहिलंय ते नंतर वाचून घ्या. ओके तर तुम्हाला विचारलं आता मी की तुम्हाला काढायचं Z11. ओके Z11 काढायचं आहे आपल्याला. सो ओके Z11 काढायचं कसं काढायचा Z11 जेव्हाही काढतो आपण तर आपण I1 ला 0 नाही करू शकत लक्षात घ्या कारण I1 त्याला मल्टिप्लिकेशनला आहे. इथे I1 त्याला मल्टिप्लिकेशनला आहे. मग कशाला 0 करू शकतो तर दुसऱ्या करंटला 0 करू शकतो आपण. याला I2 ला 0 करू शकतो. I2 0 म्हणजे या साईडला लक्षात घ्या इकडे लक्षात घ्या राईट साईडला तुम्हाला दिसत असेल I2 0 म्हणजे करंट 0 केव्हा असते जेव्हा पोर्ट काय असते ओपन सर्किट. लक्षात घ्या एखादं पोर्टमध्ये करंट 0 आहे म्हणजे ते काय आहे ओपन सर्किट आहे. सिमिलरली आपण Z11 जेव्हा काढत होतो तर आपण काय करतो I1 ला 0 नाही करू शकत तर I2 ला 0 करू शकतो. I2 ला 0 केलं म्हणजेच ओपन सर्किट केलं. त्यानुसार जेव्हा तुम्हाला Z22 काढायचं आहे का समजा अचानक तुम्हाला Z22 काढायचा आता Z22 ला मल्टिप्लाय तर I2 आहे तर I2 ला 0 करणार आहे का तुम्ही नाही. मग कशाला 0 करू शकतो I1 ला. I1 ला जेव्हा 0 करणार तर हा पोर्ट ओपन होईल. तर काय उरालं प्रत्येक वेळेस कुठली तुमची क्वांटिटी तुम्हाला काढायची आहे तरी एक ना एक पोर्ट काय करायला लागू राहिला आपल्याला ओपन करायचा आहे. म्हणूनच त्याला काय म्हणतो आपण ओपन सर्किट पॅरामीटर म्हणतो. यामध्ये सिमेट्री कंडिशन तुम्हाला सांगी 2 कंडिशन आहे इथं. सिमेट्रीची कंडिशन काय Z11 इज इक्वल टू Z22. आता Z म्हणजे तुम्हाला माहितीच आहे 1 1 म्हणजे जसं तुम्हाला समजलं तुम्हाला Z11 काढायचं आहे तर मी काय केलं I2 0 केलं. I2 0 केल्याबरोबर काय होऊ राहिलं इथं काय होतं बघा I2 0 म्हणजे पूर्ण टर्म 0. I2 0 म्हणजे पूर्ण टर्म काय झालं I2 0 म्हणजे ती टर्म पूर्ण 0 झाली. आता Z11 ची व्हॅल्यू काय येईल हा V1 तर होताच ऑलरेडी I1 च्या खाली गेला. सो Z11 इज इक्वल टू काय आलं V1 बाय I1. सिमिलरली तुम्ही Z22 जेव्हा काढसाल तेव्हा काय करणार आहे Z2 ची व्हॅल्यू काय येईल V2 बाय I2. आणि सिमेट्रीची कंडिशन काय 2 रेशो सेम पाहिजेत. दोन्ही रेशो सेम पाहिजे मागच्या याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला जस्ट. सो Z11 इज इक्वल टू Z22 इट्स अ कंडिशन फॉर सिमेट्री फॉर Z पॅरामीटर. आणि रेसिप्रोसिटीची कंडिशन काय आहे तर रेसिप्रोसिटी नेटवर्क म्हणजे पॅसिव्ह असायला पाहिजे. ते काय असायला पाहिजे पॅसिव्ह असायला पाहिजे. पॅसिव्ह म्हणजे मधलं जे नेटवर्क आहे यात कुठले रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन समजा आता समजा असं रेजिस्टन्स काढले 3 रेजिस्टन्स असे काढलेले आहे मी. ओके तर हे काय पॅसिव्ह नेटवर्क आहे. इथं तुम्ही याला काय म्हणू शकता रेसिप्रोकल करू शकता. पॅसिव्ह नेटवर्क हे काय असू शकते रेसिप्रोकल असू शकते. आता डिपेंड करते यातल्या व्हॅल्यू कशा आहेत त्यानुसार हे याची व्हॅल्यू डिपेंड करते. सो लक्षात घ्यायचं कंडिशन कशी आहे सिमिलर कंडिशन सिमेट्रीसाठी झाली. डिसिमिलर कंडिशन जे आहे ते फॉर रेसिप्रोकल नेटवर्कसाठी झालेलं आहे. एक्झाममध्ये सरळ विचारतात कंडिशन फॉर सिमेट्री कंडिशन फॉर रेसिप्रोसिटी. एक्झाम्पल पण बघणार आहे आपण. नेक्स्ट बघा आता वाय पॅरामीटरलाच काय म्हणतात. आता तुम्हाला वाय पॅरामीटरमध्ये डिपेंडंट गोष्टी कोणत्या आहेत इथं इक्वेशन मी त्यासाठीच लिहून ठेवलं आहे. करंट हे जे आहेत याच्यामध्ये उलट आहे. करंट हे व्होल्टेजवर डिपेंड करतं कशावर व्होल्टेजवर. मग तुम्ही डिपेंडंट क्वांटिटी इथं लिहिता आणि इंडिपेंडंट ज्याला म्हणतो आपण ID लिहिलं मी डिपेंडंट क्वांटिटी तुम्ही काय करंट डिपेंड करते सर म्हणजे I1 I2 चा करंट जो आहे तो व्होल्टेजवर डिपेंड करते सर. याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवलं तर हे तर तुम्हाला माहितीच आहे ना Y11 V1 प्लस Y12 V2 देन Y21 V1 प्लस Y22 V2. कारण डिपेंडंट क्वांटिटी माहिती आहे तुम्हाला इंडिपेंडंट माहिती आहे. आता मला सांगा तुम्हाला Y11 जर काढायचं आहे किंवा कुठलाही काढायचं सर Y21 काढायचं आहे तुम्हाला जेव्हा कुठलीही एखादी क्वांटिटी समजा ही आता काढायची आहे तर याच्या बाजूचा तुम्ही त्याला 0 नाही करू शकत इज इक्वल टू वाला त्याला डायरेक्ट 0 नाही करू शकत कारण हा डिपेंड आहे कशावर तरी डिपेंड करते. याला तुम्ही डायरेक्ट 0 नाही करू शकत. मग आपण या समोरच्या दुसऱ्या जे टर्म आहे प्लस नंतर यातला आपण जर V2 0 केला तर आपल्याला काय होईल या इक्वेशननुसार हे डायरेक्ट गायब होऊन जाईल. म्हणजे आपल्याला डायरेक्ट Y21 ची व्हॅल्यू इथं काय मिळेल I2 तर इथं ऑलरेडी होताच हा V1 याच्या खाली गेला I2 बाय V2 म्हणजेच Y21 आली Y21 ची व्हॅल्यू. पण यावेळेस करतो काय आपण व्होल्टेज 0 करताय. व्होल्टेज 0 केव्हा होत असते सांगा मला. हे बेसिक इलेक्ट्रिकल सर्वांना माहितीच आहे तुम्हाला. व्होल्टेज 0 करणं म्हणजे सर V2 ला 0 करणं म्हणजे शॉर्ट करणं सर. म्हणजेच काय करणं शॉर्ट सर्किट करणं. म्हणून या वाय पॅरामीटरला आपलं दुसरं नाव काय आहे यस काय नाव आहे शॉर्ट सर्किट पॅरामीटर. काय नाव आहे
एक्झाममध्ये जर आलं शॉर्ट सर्किट पॅरामीटर काढा तर कुठलं पॅरामीटर काढणार आहे तुम्ही? यस, वाय पॅरामीटर तुम्ही काढायचं आहे. आलं लक्षात? याच्या कंडिशन ऑफ सिमेट्री काय आहेत? ते सिमेट्रीसाठी y11 इज इक्वल टू y22, इम्पिडन्स मॅट्रिक्ससाठी काय होतं z11 इज इक्वल टू z22, आणि रेसिप्रोसिटीसाठी त्याच कंडिशन काय y12 इज इक्वल टू y21. या डिसिमिलर आहेत, हे सिमिलर आहे. सिमेट्री नावच आहे सिमेट्री, सिमेट्रिकल त्या असल्यास पाहिजे. देन नेक्स्ट एच पॅरामीटर, नावातच आहे काय एच फॉर यस, एच फॉर काय हायब्रिड आहे. म्हणजे काय हायब्रिड म्हणजे काय, दोघांचं कॉम्बिनेशन आहे. इथं झेड पॅरामीटरचं प्लस वाय पॅरामीटर आहे, दोघांचा यूज करून आपल्याला काय बनते आहे, एक नवीन पॅरामीटर तयार होतं आहे ज्याचं नाव आहे एच पॅरामीटर. आता इथे बघा, इथे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट म्हणजे ज्या गोष्टीवर डिपेंड करते. डिपेंडंट बघा, एक व्होल्टेज घेतला आणि दुसरा करंट घेतला, म्हणजे V1 I2 घेतला. इथं V1 I2 कशावर डिपेंड करतील मग? उरलं काय सर, I1 उरला आणि V2 उरला. सर इथे I1 उरला आणि V2 उरला. सो बस इक्वेशन लिहिण्यात काही मोठी गोष्ट आहे का नाही. एच पॅरामीटर आहे तर इथं काय करू शकतो आपण, H11 प्लस इथं H12 देन H21 इज प्लस H22 झालं. हे इक्वेशन दिले. आता यामध्ये काय होतं आहे, यामध्ये प्रत्येक वेळेस ओपन करतो शॉर्ट करतो असं आहे का नाही. जेव्हाही आपल्याला काय काढायचं आहे, जेव्हा H11 काढायचं फॉर एक्झाम्पल, तुम्हाला काय झिरो करावं लागेल, V2 झिरो करणं म्हणजे इथं काय करावं लागेल, तुम्हाला याला शॉर्ट सर्किट करावं लागेल. पण जेव्हा तुम्हाला आता H22 काढायचं आहे फॉर एक्झाम्पल, H22 काढायचं आहे तर मग तुम्ही त्याला झिरो करणार का, याला झिरो करणार, करंटला झिरो करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ओपन सर्किट करावं लागेल. म्हणजे हायब्रिड पॅरामीटर मध्ये काय करावं लागते आपल्याला, ओपन पण करावं लागते, शॉर्ट पण करावं लागते कधी कधी, म्हणून याला हायब्रिड म्हणतो. दोघांचं कॉम्बिनेशन आहे एच पॅरामीटर. सो यामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय लक्षात ठेवायचं आपल्याला, ह्या कंडिशन आपल्याला सिमेट्रीच्या लक्षात ठेवणं आहे. इक्वेशन फॉर्मिंग पण लक्षात ठेवा, कधी कधी आपल्याला इक्वेशनवरून पण आपण आन्सर काढू शकतो. ते एक्झाम्पल आपण बघणार आहे. सो कंडिशन फॉर सिमेट्री इथे बघा, कंडिशन फॉर सिमेट्री काय, इथे सेम तर आहेत, इथं सिमिलर दिसतंय तुम्हाला, इथं सिमिलर दिसतंय का, H11 इंटू H22 मायनस H12 इंटू H21 इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय, तर जेव्हा तुम्ही याला सिम्पली समजून घ्यायचं असेल तुम्हाला, तर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये तुम्ही इझिली समजू शकता. कसं, H11 H12 मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहितो, H21 आणि H22 मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये, म्हणजे अशी झाली मॅट्रिक्स आपली तयार. तर याचा असतो मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट. जेव्हा डिटर्मिनंट काढतो ना आपण, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 पाहिजे. कशासाठी, सिमेट्रीसाठी. तर कशी व्हॅल्यू भेटणार आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1, लक्षात घ्या. डिटर्मिनंट जेव्हा करतो आपण, या दोघांचा गुणाकार असतो पहिले, या दोघांचा गुणाकार, आणि वजा काय असते, उरलेल्या या दोघांचा गुणाकार असा वजा करत असतो आपण. सो लक्षात घ्या, पहिले H11 आणि H22चा गुणाकार H11 इंटू H22 मायनस डिटर्मिनंट जेव्हा काढतो तेव्हा वजा घेत असतो याचा, उरलेले जे दोघं आहेत H12 आणि H21, या दोघांचा जो मल्टिप्लिकेशन, याचा जो वजा बाकी उरलेले डिटर्मिनंट, तो काय पाहिजे 1. कंडिशन फॉर सिमेट्री हे लक्षात ठेवणे. हे असं लक्षात ठेवा किंवा हे असं लक्षात ठेवणे तुमचं महत्त्वाचं आहे. त्यानंतर रेसिप्रोकलमध्ये लक्षात घ्या, रेसिप्रोसिटी फक्त सेमच आहे. इथं फक्त इथं मायनस आहे, लक्षात ठेवणे. तिथं H11 किंवा जे तुम्ही बघत होते, काय बघत होते, इम्पिडन्स पॅरामीटर किंवा ॲडमिटन्स, म्हणजे झेड पॅरामीटर किंवा वाय पॅरामीटरमध्ये इथं मायनस नव्हतं. तर हे तुमच्या डोक्यात लक्षात ठेवणे की इथं वजा आहे. ह्या कंडिशन तुम्ही सेपरेट वाटलं तर काय पेजवर लिहू शकता. फक्त समजून सांगण्यासाठी करतो. तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर कंडिशन एका चार्टवरती भेटूनच जातील, त्यात काही मोठी गोष्ट नाही. पण समजून सांगण्यासाठी आपण काय करत असतो, क्लास करत असतो. नेक्स्ट आहे ABCD पॅरा. ABCD पॅरा समजून घेणं इथं महत्त्वाचं याच्यासाठी आहे, कारण हा पॅरामीटर दुसरं नाव आहे याला, यस, ट्रान्समिशन पॅरामीटर. आता ट्रान्समिशनच का म्हणतात त्याला, मग यात काय वेगळं आहे का. सो लक्षात घ्या, यात थोडं वेगळं काय वेगळं, इथे सेकंड पोर्टचा विषय वेगळा आहे. म्हणजे सर समजलं नाही आम्हाला, सेकंड पोर्टचा विषय वेगळा कसा, बघा, पोर्ट 1ला आपण व्होल्टेज दिलं तर त्यामुळे करंट I1 फ्लो होईल. ओके, जेव्हा पोर्ट 2ला एक व्होल्टेज आहे त्यामुळे करंट आतमध्ये जात नाही. ट्रान्समिशन लाईनमध्ये ॲक्ट ॲज अ लोड. ट्रान्समिशन लाईनच्या एंडला काय असते, इथं लोड असते लागलेला. ट्रान्समिशन लाईन जर तुम्ही बघितली असेल तर एका साईडने आपण सोर्स असतो, त्याला आपण सोर्स एंड म्हणतो, आणि दुसऱ्या साईडला VR म्हणजे रिसिव्हिंग एंड म्हणतो आपण त्याला. तर रिसिव्हिंग एंडला करंट असा आउटवर्ड जात असतो. म्हणून फक्त ABCD पॅरामीटरसाठीच हे डायरेक्शन ऑफ करंट कशी राहणार आहे,
I1 ची डायरेक्शन अशी राहील आणि I2 ची डायरेक्शन बाहेर राहणार आहे, हे लक्षात ठेवणे. म्हणूनच इथं साईन जे आलेले आहेत ना ह्या, हे I2 ची मायनस का बरं आलेली, तर I2 च्या समोर मायनस कशा आपोआपच दिल्या का त्यांनी मायनस, इथं प्लस नाही आहे लक्षात ठेवणे. इथं मायनस यासाठी आहे की करंटची डायरेक्शन जी आहे ती उलट्या डायरेक्शन म्हणजे कन्व्हेन्शनलमध्ये आपण आतमध्ये घेतलेला, जेवढा आपण स्टडी केला करंट आतमध्ये जायला पाहिजे, पण करंट हा अवे फ्रॉम द नेटवर्कपासून दूर जातोय, म्हणून इथं मायनस आहे. इथे पण काय केलं त्यांनी, इथे काय केलं, V1 I1 हे काय केले, डिपेंडंट घेतले त्यांनी. V1 I1 आणि इंडिपेंडंट म्हणजे जे डिपेंड कशावर करत नाही. आता V1 I1च का घेतलं सांगा मला, V1 I1 इथं का घेतलं असेल डिपेंडंट. ट्रान्समिशन लाईनमध्ये बघा, जे सोर्स व्होल्टेज आहे किंवा सोर्स करंट आहे कशावर डिपेंड करते, लोडवर डिपेंड करते. असं नाही की किती जनरेशन करायची सर, काय करायची, हे कशावर डिपेंड करते. आता लोड लावलेलं आहे आपण, आपलं पॉवर सिस्टममध्ये आपलं लोड आहे, ओके. आपल्याला व्होल्टेज कमी आहे की जास्त आहे, लोड एंडला जी रिक्वायरमेंट आहे तेवढंच आपल्याला सप्लाय करायचं आहे. जनरेशनवाला नाही सांगत की मी एवढंच व्होल्टेज देणार आहे किंवा मी एवढाच करंट देणार आहे. त्याला ते ॲडजस्ट करावं लागतं. स्पीड गव्हर्नर असो किंवा ते स्टीम इनपुट असो किंवा एक्सायटर असो, त्याला ॲडजस्ट करून जेवढी डिमांड आहे आपली, जेवढी लोडची डिमांड आहे कन्झ्युमरची की मला एवढा लोड कनेक्ट करायचा आहे, मला एवढं व्होल्टेज पाहिजे, तेवढंच तो जनरेट करेल. जनरेटरच्या हातात नसते, लक्षात ठेवणे. म्हणून हे जे सोर्स एंडवाले जे V1 I1 आहेत हे कशावर डिपेंड करतात, तर लोडवर. म्हणून आपण काय करतो, डिपेंडंट म्हणजे जे डिपेंड करतात दुसऱ्यावर. म्हणून V1 आणि I1 ट्रान्समिशन लाईन आहे. V1 I1 म्हणजे समजून घ्या तुम्ही सोर्स एंडवाले. काय समजायचं, सोर्स एंडवाले ज्या गोष्टी आहेत, क्वांटिटी आहेत, ह्या कशावर डिपेंड करतात, लोडवर. आपण म्हणतो की आपल्याला वाटतं की एवढंच त्यांनी आपला लोड गरज आहे, आपण त्याच्यावर डिपेंड नाही आहे. कोण डिपेंड आहे, सोर्सवाला जनरेटरवाला डिपेंड आहे. तो नेहमी ऑब्झर्वेशन करत असतो की व्होल्टेज 230च पोहोचलं पाहिजे कन्झ्युमरच्या टर्मिनलला. 230 तर 240 झालं किंवा 250 झालं तरी चालते, पण एका लिमिटमध्येच तो काय करू शकतो, व्हेरी करू शकतो, पण त्यापेक्षा जास्त तो चेंज नाही करू शकत. कशावर डिपेंड करते मग, लोड व्होल्टेज आणि लोड करंट. मग इथं मायनस साईन का बरं येत आहे, काही सांगायची गरज आहे का. मायनस साईन कशासाठी येत आहे, मायनस साईन येत आहे करंटची डायरेक्शन सर आपण जे 2 पोर्टमध्ये अज्युम केलेली आहे बाकी पोर्टमध्ये, ते यामध्ये काय असतो, रिव्हर्स असतो. सो पॅरामीटर तर ABCD याबद्दल सांगायचं काही इश्यू नाही आहे. आता कुठलंही पॅरामीटर कधी काय विचारतात, याचं युनिट सांगा, त्याचं युनिट सांगा. तुम्हाला जर विचारलं मी यातलं कुठलं युनिट सांगा, अरे तुम्हाला विचारलं मी कुठलं युनिट विचारतो, बीचं युनिट काय. कधी विचारतात, थेरॉटिकल क्वेश्चन राहते की बीचं युनिट काय. तर काय करायचं, इक्वेशन तर आपल्याला माहितीच आहे, डिपेंडंट आहे, इंडिपेंडंट इक्वेशन माहीत आहे. तर आपल्याला बीचं विचारलं तर बीला 0 करू शकत नाही किंवा I2ला 0 शकतो, पण V2ला दुसऱ्याला गायब करून टाकायचं. काय करायचं, डायरेक्ट जे काही ज्या इक्वेशनमध्ये बी दिसला त्याच्या बाजूचा तो गायब करून टाकायचा. मी काय इथं वजा बी इंटू I2 इथं ऑलरेडी आहे, पण इथे जो A होता त्या Aला काय केलं आपण, A इंटू काय होतं, V1 होतं ना, याला गायब करून टाकायचं इक्वेशनमधून. आता फक्त काय उरलं आपल्याकडे, V1 इज इक्वल टू मायनस बी I2. म्हणजे बीची व्हॅल्यू जर बघितली तुम्ही तर V1 अपॉन I2 वजा जरी असली तरी व्होल्टेज अपॉन करंट म्हणजेच काय असते, रेजिस्टन्स म्हणू शकतो आपण त्याला, रेजिस्टन्स म्हणू शकतो किंवा त्याला दुसरं नाव देऊ शकतो आपण, इम्पिडन्स. म्हणजे याचं जर युनिट विचारलं तुम्हाला, रेजिस्टन्स आणि इम्पिडन्सचं युनिट काय असते, तर काय असते, ओम्स असते. तो भरपूर वेळा एक्झाममध्ये विचारलेला आहे की व्हॉट इज द युनिट फॉर बी इन ट्रान्समिशन पॅरामीटर. बस काढायचं, इक्वेशन लक्षात ठेवायचे, इक्वेशन लक्षात ठेवा, नाही तर तो बीचा रट्टा मारा. इक्वेशन लक्षात ठेवणं सोपी याच्यासाठी, कारण व्होल्टेज जे सोर्स एंडचे व्होल्टेज जे आहेत ते या लोडवर डिपेंड करतात. मायनर डायरेक्शन तुम्हाला माहीत आहे, तो कन्सेप्ट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. मग असंच जर तुम्हाला विचारलं आता मी सीची, व्हॉट इज द डायमेन्शन फॉर सी, हे इक्वेशन तुमच्या समोर इथं लिहिलेलं आहे. सीची इक्वेशन, हे मला सीची व्हॅल्यू पाहिजे. मग मी कशाला 0 करणार आहे, कशाला गायब करणार आहे, मी डीला गायब करणार आहे. म्हणजे इथं होता का नव्हता, डायरेक्ट याला. मग आपली इक्वेशन काय उरली, फक्त एवढीच उरली, म्हणजेच I1 इज इक्वल टू C इंटू V2. तर सीची व्हॅल्यू विचारली तुम्हाला, इथं I1 केला तुम्ही, I1/V2. पण तुम्हाला काय विचारलं इथं महत्त्वाचं, युनिट विचारलं आहे. तर करंट अपॉन, जर तुम्हाला व्होल्टेज विचारलं तर हे काय आहे, हे इन्व्हर्स ऑफ रेजिस्टन्स आहे, म्हणजे ॲडमिटन्स आहे, लक्षात घ्या. कारण V/I म्हणजे काय होते, इम्पिडन्स होतो किंवा रेजिस्टन्स होतो, आपण म्हणू शकतो त्याला. पण याचं जर उलटं केलं तुम्ही I/V तर काय म्हणतो आपण त्याला, ॲडमिटन्स. मग ॲडमिटन्सचं युनिट काय आहे,
ॲडमिटन्सचं युनिट काय आहे, असं युनिट आहे ॲडमिटन्सचं हे, याला काय म्हणतो, याला काय म्हणतो, MHO, म्हो असते याचं युनिट, कशाचं, ॲडमिटन्सचं. सो एक्झाममध्ये विचारू शकतात. आपण कन्सेप्ट हळूहळू शिकतोय. सिमेट्रीची कंडिशन काय आहे, त्यासाठी काय लिहिले आहे इथं, कंडिशन फॉर सिमेट्री A = D, आणि इथं पुन्हा AD - BC = 1 आलं. इथं AD - BC = 1 हे रेसिप्रोसिटीची कंडिशन आहे. A = D बघा सिमेट्रीची कंडिशन आहे. जसं बघा काय होतं तर सर झेड, तुम्हाला सांगतो Z1 पॅरामीटरमध्ये काय होतं, झेड पॅरामीटरमध्ये कसं लिहिलेलं होतं, कम्पेअर करतो एकदा. हे झेड पॅरामीटरचं बघितलं आपण, त्यानंतर वाय पॅरामीटरमध्ये सिमिलर बघितलं आपण, Y12, Y21 अँड देन Y22. तसंच आता जे ABCD पॅरामीटर आहे यामध्ये पण ABCD असे पॅरामीटर आहेत. तर लक्षात घ्या आपण काय केलं आहे, आपण हे जर मॅट्रिक्स फॉर्ममध्ये बघतोय याच्यामध्ये, तर सिमेट्रीची कंडिशन कशी आहे, सिमेट्रीची कंडिशन काय, Z11 = Z22, Y मध्ये कशी आहे, Y11 = Y22, तशीच ABCD मध्ये A = D. ह्या कंडिशन कशाच्या आहेत, यस हे नोट करून घे, काय कशा कंडिशन आहे, सिमेट्रीच्या कंडिशन आहेत. आलं लक्षात. H पॅरामीटरमध्येच फक्त काय आहे, तो आपण काय घेतलेला आहे त्यामध्ये डिटर्मिनंट घेतला आहे. आणि इथं रेसिप्रोसिटीची कंडिशन, ही कंडिशन जर सर्वात जास्त क्वेश्चन जर कुठल्या कंडिशनवर येत असतील एक्झाममध्ये तर या दोन कंडिशनवरच येतात, कारण ही ट्रान्समिशन म्हणजे पॉवर सिस्टममध्ये पण विचारू शकतात हा क्वेश्चन. सो कंडिशन फॉर सिमेट्री अँड रेसिप्रोसिटी, इथं 1 आहे, इथं 0 नाही आहे, नाही तर AD - BC = 0 असं ऑप्शनमध्ये दिलं आहे. आपल्या AEच्या एक्झाममध्येच असे 65 क्वेश्चन आहेत. तुम्हाला वाटतं तुम्हाला सरळ सरळ असं विचारतात सिमेट्री कंडिशन हे, म्हणजे काहीच इथं तुम्हाला दिमाग लावायची गरज नाही, फक्त हे लक्षात जर असलं तर तुम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये 2-4 सेकंदमध्ये डायरेक्ट आन्सर देणार. पण कन्फ्यूज ऑप्शन काय राहते, AD - BC = 1, कुठं राहते 11, कुठं राहते 0, कुठं राहते -1. तर लक्षात घ्यायचं इथं 11 नाही, -1 नाही, इथं सिम्पल काय आहे, सिम्पली इट्स 1 आणि A = D. हे 4 पॅरामीटर आपण बघितले. आता यामध्ये कसं आहे, हे 4 पॅरामीटर जर आहेत हे तर सर्वांना माहिती आहे किंवा लक्षात ठेवले. महत्त्वाचे जे पॉईंट आहेत लक्षात घ्या, कॉम्बिनेशन जेव्हा यांचं इंटरकनेक्शन करतो, कारण मी एक पण यातला कन्सेप्ट सोडणार नाही आहे. आजचा क्लास थोडा टाईम लागेल तुम्हाला, तुम्ही वाटलं तर थोडा पुढे घेऊन पॉज घ्या, पण लक्षात घ्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय, कारण माझ्याकडे नसतो वेळ, वेळातला वेळ काढून मी तुमच्यासाठी हा क्लास बनवत आहे. सो जेव्हाही दोन नेटवर्क सिरीजमध्ये कनेक्टेड असतात, जेव्हाही दोन नेटवर्क सिरीजमध्ये सिरीजमध्ये कसं काय सर, सिरीज समजून घ्या, ज्यांना सिरीज समजत नसेल लक्षात घ्या, हे पोर्ट 1 आहे आणि हे पण पोर्ट 1 आहे, हे दोन पोर्ट 1 लक्षात घ्यायचे आणि पोर्ट 2 लक्षात घ्यायचं, 2 आणि हा पोर्ट 2. ओके. आता जेव्हा पोर्ट 1 लक्षात घ्या तुम्ही, हा करंट इथून झाला, करंट I1 जातो हे तुम्हाला माहिती आहे, यस करंट I1 गेला, तोच करंट इथून वापस येतो दुसऱ्या टर्मिनलमधून. आता तोच करंट तिसऱ्या टर्मिनलमधून इकडे खाली चालला आहे, यस, आणि तोच चौथ्या टर्मिनलमधून काय येऊ राहिला, वापस येऊ राहिला. हे करंट या पहिल्या पोर्टमध्ये तो करंट सरळ असा जाऊन ओके काय होऊ राहिलं आहे, सिरीज ब्रांचमध्ये कनेक्टेड आहे, म्हणून याला कुठलं कॉम्बिनेशन म्हणतो आपण, सिरीज. आणि या साईडला सुद्धा I2 असा गेला, पुन्हा इथून I2 वापस येतो, तोच I2 काय या टर्मिनलमध्ये जातो, तोच I2 वापस, म्हणजे इथे सुद्धा कुठलं स्ट्रक्चर बनतं आहे, यस सिरीज. आणि सिरीजमध्ये नोट पॉईंट जो आहे आपला, दोन नेटवर्क एनी टू नेटवर्क्स कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे अशा कॉम्बिनेशनमध्ये कनेक्टेड असले तर कोणत्या नेटवर्कची ॲडिशन होते, लक्षात घ्या फक्त झेड पॅरामीटरची ॲडिशन होते. तुम्हाला जर ऑप्शनमध्ये दिलेलं असलं की आता झेड पॅरामीटरची ॲडिशन होते, तुम्ही लक्षात ठेवलं आहे, पण ऑप्शनमध्ये काय देतात, असं देतात का डायरेक्ट, नाही, तुम्हाला देतात वाय पॅरामीटरची आपण ॲडिशन करू शकतो, YA + YB असं दिलं तर मग करेक्ट आहे का, हे नाही आहे. किंवा आहे तुम्हाला ABCD पॅरामीटर दिले, ABCD पॅरामीटरलाच एक वर्ड जर तुम्हाला यूज करायचा झाला, कुठलाही वर्ड यूज करतो आपण, T पॅरामीटर, टी दिसलं तुम्हाला, टी म्हणजे ट्रान्समिशन पॅरामीटर म्हणतो आपण त्याला. सो TA + TB यातली कुठली करेक्ट आहे, सो करेक्ट ओनली वन, एकच गोष्ट करेक्ट आहे की जेव्हाही सिरीजमध्ये दोन नेटवर्क कनेक्टेड असतात फक्त कशाची ॲडिशन होते, इम्पिडन्स पॅरामीटर म्हणजे झेड पॅरामीटरची ॲडिशन होत असते. हे होणार नाही, हे ऑप्शनमध्ये दिसलं तरी इथं याला कट करायचं, याला कन्फ्यूजसाठी असते. आपल्याला फक्त काय होत असते, नोट पॉईंट एवढाच आहे तुमचा की सिरीजमध्ये झेड पॅरामीटरची ॲडिशन होते. क्लिअर, नोट करून ठेवा आपल्या नोटबुकमध्ये, 10 वेळा कुठलं 2 पोर्ट नेटवर्कसाठी व्हिडिओ पाहायचं काम पडलं नाही पाहिजे. देन सेकंड पॅरलल कंडिशन. पॅरललमध्ये काय असते बघा, एक कॉमन पॉईंट आहे दोघांचा,
हा याच्या पॉझिटिव्हला गेला, याच्या पॉझिटिव्ह गेला, म्हणजे पॉझिटिव्हवाला एक कॉमन पॉईंट झाला तुमचा, आणि जो सेकंड एंड टर्मिनल असते याचं पोर्टचं निगेटिव्हवाले, हे निगेटिव्हवाले बघा एका पॉईंटला कनेक्टेड आहे इथं. यस, सो पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय झालं इथं, हे पॅरलल झालं. सिमिलरली लोड साईडला पण बघा, हा पॉझिटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह दोघं घेऊन इथं बाहेर काय केले, कनेक्ट केले, म्हणजे एक कॉमन पॉझिटिव्ह बाहेर आला. त्यानुसारच काय केलं इथं, हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह याला पुन्हा कनेक्ट करून इथं घेतलं, म्हणजे काय झालं, एक दोघं पॅरललमध्ये इथं कनेक्टेड केलेले आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह हे कॉम्बिनेशन काय झालं, पॅरलल पॅरलल. आणि असंही जेव्हाही तुम्हाला नेटवर्क दिसलं पॅरलल पॅरललमध्ये कनेक्टेड, तर कुठल्या पॅरामीटरची ॲडिशन होते, यस, वाय पॅरामीटरची ॲडिशन होते. इथं झेड पॅरामीटरची होणार आहे का, किंवा इथं ABCD म्हणजे किंवा ट्रान्समिशन पॅरामीटरची होणार आहे का, किंवा एच पॅरामीटर एचची होणार आहे का, नाही. ओनली कंडिशन काय, जेव्हाही नेटवर्क हे पॅरलल पॅरललमध्ये असं कनेक्टेड असलं तेव्हा कुठल्या पॅरामीटरची ॲडिशन होते, यस, ओनली वाय पॅरामीटरची इथं तुमची ॲडिशन होणार आहे. यस, हे इथं खालचे लक्षात ठेवणे, हे कशाची होणार नाही आहे. कंडिशन इज फॉर पॅरलल पॅरलल म्हणजे ते. नेक्स्ट कंडिशन काय, आता सिरीज पॅरलल. सिरीजचं तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलं आहे की करंट असा जातो, इथून या टर्मिनलमध्ये I1 घुसला तोच वापस येतो, कारण की तो एकाच पोर्टचा टर्मिनल आहे, तोच करंट खाली जातो, तोच म्हणजे एक ब्रांच कुठली दिसते तुम्हाला, यस, इट्स अ सिरीज ब्रांच, म्हणून या टाईपला काय म्हणते, सिरीज. मी काय सांगितलं तुम्हाला की H फॉर हायब्रिड. हायब्रिड म्हणजे कॉकटेल आहे ते, झेड पॅरामीटरचा काही घेते आणि थोडा पार्ट कशाचा घेतो, वाय पॅरामीटरचा घेतो. इथं बघा वाय पॅरामीटरचा पार्ट असा घेतला कारण वाय पॅरललमध्ये ॲड असतो. मग इथं सेकंड साईडचा जो पोर्ट आहे तिथं काय केलं, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एक केला आणि निगेटिव्ह निगेटिव्ह सुद्धा एक केला. म्हणजे इथं काय केलं कॉम्बिनेशन, या एंडला त्यांनी पॅरललवाले कन्सेप्ट यूज केला आणि स्टार्टिंग जे कनेक्शन केलं ते सिरीज टाईप केलं. जेव्हाही असं समजतेच तुम्हाला, सिरीज पॅरलल किंवा पॅरलल सिरीज असलं म्हणजे कुछ तो भी झोल आहे, म्हणजेच काही ना काही कॉकटेल इथं आहे, म्हणजेच यांनी मिक्सचर केलेलं आहे. मिक्सचर करणारा कुठला पॅरामीटर आहे आपला, यस, हायब्रिड. कोण आहे आजकाल, जमाना हायब्रिडचा जमाना आहे. सो मिक्सचर करतात लोक, प्युअर कोणी राहिलेलं नाही आहे. सो अशा वेळेस हायब्रिड पॅरामीटर जे आहेत, एच पॅरामीटर, त्याचीच ॲडिशन होणार आहे इथं. वाय पॅरामीटर किंवा झेड पॅरामीटर किंवा ट्रान्समिशन पॅरामीटर म्हणतो त्याला, ABCD पॅरामीटर, याची ॲडिशन होणार नाही किंवा याचं मल्टिप्लिकेशनसुद्धा होणार नाही. एकच पॉईंट लक्षात ठेवायचा कुठला, की फक्त जेव्हाही नेटवर्क असा हायब्रिडली कनेक्टेड आहे, सिरीज पॅरलल पॅरलल सिरीज काही असलं, दोघांचं कॉम्बिनेशन हायब्रिड आहे, म्हणजेच फक्त हायब्रिड पॅरामीटरची काय होईल इथे, ॲडिशन होईल. आलं लक्षात. देन नेक्स्ट कनेक्शन आहे कॅस्केड. हे जास्तीत जास्त विचारल्या जाते, कॅस्केड म्हणजे एका पाठोपाठ एक, ना सिरीज ना पॅरलल. एक हे बघा, एक पोर्ट, एक टू पोर्ट नेटवर्क खतम झालं, दुसरं चालू झालं. पूर्ण नेटवर्क सांगू राहिलो मी, पोर्ट नाही म्हणून राहिलो की एक पोर्ट आणि दुसरा पोर्ट. एक टू पोर्ट नेटवर्क खतम झालं, दुसरा त्यानंतर चालू झालं, म्हणजे कंप्लीट एक फिनिश, कंप्लीट एक नवीन स्टार्ट, म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, कॅस्केड म्हणतो, किंवा त्याला चेन वर्ड, टँडम असा एक वर्ड आहे. चेनमध्ये जर कनेक्टेड असले, थेरॉटिकल जर क्वेश्चन विचारला, टू नेटवर्क्स कनेक्टेड इन कॅस्केड, टू नेटवर्क्स कनेक्टेड इन चेन टाइप कनेक्शन, देन विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स आर, विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स आर, इथं बघा ॲडिशन झालेलं आहे माझं, ॲक्च्युली इथं काय मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लाय कुठले होतात, इथं मल्टिप्लाय लक्षात घेणे, हे इथं मल्टिप्लिकेशन, इथं मी तुम्हाला क्लिअर करून देतो. ओके, इथं काय कुठले पॅरामीटर मल्टिप्लाय होता, इथं ॲड नाही होता, ॲडिशन होत नाही. ॲडिशन फक्त कशाची होते, ॲडिशन लक्षात घ्या फक्त. पहिले आपण सर्वात पहिले कशाची ॲडिशन केली, इथं तुमच्यासाठी नोट पॉईंट देतो, जेव्हा सिरीज होतं, म्हणजे एस होतं सिरीज, त्यावेळेस कशी झेड पॅरामीटरची ॲडिशन झाली, ZA प्लस ZB. जेव्हा PP होतं, PP म्हणजे पॅरलल, तेव्हा वाय पॅरामीटरची काय झाली, ॲडिशन झाली. आणि जेव्हा सिरीज पॅरलल किंवा पॅरलल सिरीज जेव्हा कॉम्बिनेशन हायब्रिड टाईप असते, तेव्हा कशाची ॲडिशन होते, हायब्रिड पॅरामीटर HA प्लस HB. पण जेव्हा कॅस्केड आहे, जेव्हा आता कॅस्केड ही जी कंडिशन आहे, तेव्हा काय होऊ राहिलं, इथं जर पॅरामीटर आपलं TA आणि TB याच्यामध्ये ॲडिशन नाही होत, इथं मल्टिप्लाय होते. हे लक्षात ठेवणे की फक्त ट्रान्समिशन पॅरामीटरमध्ये जो दोन पॅरामीटर जर दोन नेटवर्क जर कॅस्केडमध्ये चेनमध्ये असले तर दोन्ही नेटवर्कचं मल्टिप्लिकेशन होते, हे लक्षात ठेवणे. इथं ॲडिशन लक्षात ठेवायची गरज नाही आहे. जर तुम्ही ॲडिशन केली म्हणजे तुम्ही क्वेश्चनमध्ये काय केलं, चुका केल्या म्हणजे तुमच्या स्कोअरमध्ये ॲडिशन होईल का, नाही, तुमचा जो स्कोअर इन एक्झाममध्ये जो सबट्रॅक्ट होऊन येईल, कारण निगेटिव्ह मार्क तुम्हाला मिळेल. सो लक्षात ठेवणे, इथं जे आहे ते काय ॲडिशन आहे का, इथं नाही, मल्टिप्लिकेशन बिल्ड ऑफ टू सिग्नल्स. टू सिग्नल म्हणजे दोन नेटवर्कचं मल्टिप्लिकेशन ट्रान्समिशन पॅरामीटरमध्ये.
ओके, ह्या झाल्या महत्त्वाच्या याच्या कंडिशन. आता हळूहळू काय करू आपण, एक्झाम्पल पण बघू आणि क्वेश्चन सॉल्व करून तुमचे बाकीचे जे छोटे छोटे आहेत स्ट्रक्चर. आता कधी कधी काय होते बघा, कॉम्बिनेशन. आता हे महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला एकाच क्लासमध्ये भेटतं, हे नोट करून ठेवणे. याचं काय महत्त्व आहे एक्झाममध्ये. आता ते क्वेश्चन तुमच्या समोर आले की तुम्हाला इथंच कळेल. तो टी इक्वायलंट म्हणजे टी टाईप बघा तुम्हाला स्ट्रक्चर दिसत असेल, व्हिज्युअलाइज जर करू शकत असताना तर ZA ZB आणि ZC हे कशामध्ये कनेक्टेड आहे, ॲज अ टी पॉईंट बनला आहे का, एक इथं लावला आहे, एक इथं लावला आहे, म्हणजे टी टाईप स्ट्रक्चर बनवलं आहे. मग जेव्हाही हे झेडवाले टी टाईपमध्ये कनेक्टेड असतात आणि आपल्याला एक्झाममध्ये काय विचारतात, मग आपल्या एक्झामिनर ते विचारतात क्वेश्चन, हे असं कनेक्टेड आहेत ती, तुम्हाला काढा झेड. काय काढायचं आहे, झेड पॅरामीटर काढायचे आहेत. झेड पॅरामीटर किती आहेत, 4 आहेत. मग याची व्हॅल्यू काढसाल तर कशी काढणार. सो लक्षात घ्या, Z11 जेव्हाही तुम्हाला विचारला तर Z11 काय राहील, दोघांची ॲडिशन. म्हणजेच पहिला लूप लक्षात घ्या, Z11 विचारला, तुम्ही काय केलं, जे काही पहिल्या लूपमध्ये येत आहे काय येत आहेत, 2 रेजिस्टन्स येत आहेत. इथं काय असतात, रेजिस्टन्स असतात. झेड म्हणजे इम्पिडन्स म्हणजे रेजिस्टन्सच्या फॉर्ममध्ये. सो जेव्हाही हा लूप बघता तुम्ही Z11चा, ओके, पहिल्या लूप. सो ZA प्लस ZC, कारण ZB जे आहे ते येणार नाही, कारण हे दुसऱ्या याच्यामध्ये जाते, म्हणून हे दोघांची ॲडिशन झाला Z11. तसाच या टाईप जर तुम्ही इकडून लूप लावला तर तुम्हाला काय भेटणार आहे, Z22 भेटणार आहे. ZB आणि ZC येणार आहे याच्यामध्ये. सो इथं Z22 हा भेटला आणि ZC म्हणजेच यस कॉमन पार्ट मधातला. सो ZCची व्हॅल्यू काय येईल, जे Z12 आणि Z21ची व्हॅल्यू, जे कॉमन पार्टची व्हॅल्यू काय येईल, सेम येईल ZC, कारण एकच तो मधात आहे. पण हे कशासाठी आहे, हे टी इक्वायलंट म्हणजे टी या टाईपचं कनेक्शन असलं तेव्हाच कुठले पॅरामीटर आपण काढू शकतो डायरेक्टली असे. यस, नोट करून ठेवा की कुठले पॅरामीटर काढतो आपण जेव्हा हे टी कनेक्शन असते, तेव्हा झेड पॅरामीटर्स आपण काढू शकतो. एक्झाममध्ये इतकं सोपी जाते ना हे, ज्यांना हे लक्षात येते ना ते क्वेश्चन असा एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये विदाऊट म्हणजे पेन पेपरचं काम नाही, कारण हे नंबर काही जास्त नसतात. सर एखादा एक्झाम्पल एखादं नाही, भरपूर एक्झाम्पल आता समोर येणार आहेत. सो बी रेडी, फक्त डोक्यात तुम्ही लक्षात ठेवा हा पॉईंट. देन कधी कधी काय होते, तुम्हाला झेड पॅरामीटर दिलेले असतात असे, हे रेअर केस आहे. हे एक्झाम्पल असे जास्त वेळ येतात. हे खालचं जे केस आहे, आता दुसरं जे पॉईंट सांगतो मी तुम्हाला, रेअरली एखाद्या वेळेस विचारू शकता. तुम्हाला काय केलेलं असते, आता हे व्हॅल्यू दिलेलं आहे त्याच्या Z11 Z12, पण तुम्हाला विचारते की या नेटवर्कमध्ये हेडेची व्हॅल्यू काय असेल, ZBची ZCची व्हॅल्यू काय राहील. सो त्यावेळेस लक्षात ठेवायचं, जसं तुम्ही Z11च्या वेळेस या दोघांची ॲडिशन केली होती, इथं काय करायचं, Z11 प्लस Z12 जो कॉमन एलिमेंट आहे तो ZA मध्ये ॲड करून टाकायचा. यस, त्यानंतर सिमिलरली हे सर्व तुमच्यासमोर ZB काय काढायचं आहे, तर ZB म्हणजेच या साईडचा आहे तर तो तर येईलच, प्लस हा एक कॉमन एलिमेंट आहे Z21चा येईल, हा ZB भेटून जाईल तुम्हाला. आणि हा ZC म्हणजे कॉमन एलिमेंट असतो, हा तर ॲज इट इज राहतो. पण एक्झाममध्ये कुठलं विचारतात, वरचं जे महत्त्वाचं आहे, यस टॉप साईड, हे नोट करून ठेवणे. खालचं पण नोट करून ठेवू शकता, पण महत्त्वाचं जे आहे रिपिटेटिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एवढं लक्षात ठेवणे. हे झालं टी इक्वायलंट. जर हे टीमध्ये कनेक्ट असले तर, अजून कशामध्ये बघितलं होतं आपण, सिरीजमध्ये झेडचं आपण बघितलं होतं, त्यानंतर आता टीमध्ये बघतोय. सिमिलरली हा क्वेश्चन आता तुमच्या समोर आहे, तुम्हाला काढायचा आहे. सर क्वेश्चनच पाहिजे होतं तुम्हाला, फाइंड द झेड पॅरामीटर. मग झेड पॅरामीटरमध्ये हे डोक्यात आलंच पाहिजे आपल्या, झेड पॅरामीटर 4 असतात सर, Z11 Z12 Z21 आणि Z22. मग काय सांगितलं आहे मी, Z11 साठी कुठला लूप लावायचा आहे, चला लावा लवकर. पहिला लूप लावला, कोण येऊ राहिलं त्या पहिल्या लूपमध्ये, 1 येऊ राहिला आणि 2 येऊ राहिला, म्हणजे Z11 काय होईल, 1 + 2. झालं क्लिअर. Z22 इकडचा लूप लावला, 3 आणि 2, 3 आणि 2 याच्यामध्ये येत आहे, म्हणून काय होईल, 3 आणि 2 5. हे Z22 बघा, 3 + 2 5. आणि मधातला डायरेक्ट सांगितलं कॉमन एलिमेंट डायरेक्ट ॲज इट इज लिहायचा, Z12 बरोबर 2 आणि हा 2, म्हणजे याची ॲडिशन 2 आणि 1 किती झाली, 3. Z11 झाला 3, Z12 2, Z21 2, कारण कॉमन आहे. आणि तसाच Z22 काय होईल, 3 आणि 2 5. झालं तुमचा आन्सर. तुमच्या ऑप्शनमध्ये असं दिलेलं असेल 3 2 2 आणि 5 झालं. ओके. देन आता इथं तुम्हाला कशाबद्दल आहे, TI म्हणूनच इथं वेगळं टाईपचं स्ट्रक्चर असलं कनेक्शन तर आपल्या दिमागचे घोडे जे आहेत ना ते दौडायचे नाही जास्त. इथं या टाईपचं मी पर्टिक्युलरली तुम्हाला सांगितलं की जेव्हा टी इक्वायलंट असते तेव्हाच असं करू शकतो. त्याच्यानं जेव्हाही थोडा क्वेश्चन फिरते तर आपल्याला कमीत कमी या फॉर्ममध्ये आणायचं आहे. तर बघा एखादं ॲडिशनल एक्झाम्पल, आता इथे झेड पॅरामीटर्स, आता इथे एकटाच आहे, टी नाही आहे, आता कसं काढायचं, इथं पण त्याच काढायचे विचारले त्यांनी आपल्याला, Z11 Z12 Z21 आणि यस Z22. कसं काढायचं सर, इथं दादा एकच आहे,
मग इथं थोडासा आपला IQ लावायचा, प्रेझेन्स ऑफ माइंड लागत असते इथं, कारण प्रत्येक गोष्ट क्लासमध्ये शिकवल्या जात नसते. तर इथं 2 आहे, पण इथं वरती शॉर्ट सर्किट आहे. याचा अर्थ असं तुम्ही म्हणू शकता का इथं सर 0 ओम असतं सर, शॉर्ट सर्किट म्हणजे 0 ओम, आणि इथे पण शॉर्ट सर्किट आहे म्हणजेच 0 ओम. शॉर्ट सर्किटचं रेजिस्टन्स किती असतं 0. तर आता तुम्ही काढू शकता का? यस काढू शकता. कसं? आता पहिला लूप जर लावला तुम्ही तिथे 0 + 2 म्हणजेच काय Z11 डायरेक्ट 2, 0 + 2 शॉर्ट सर्किट आहे म्हणून 0 अझूम केला तुम्ही, कारण की तुम्हाला टी इक्विव्हॅलेंट टाईप दिसत होतं, तर टी दिसत आहे आता. त्यानंतर सेकंड लूप जर लावला हा, तर इकडे 0 + 2 हा पण काय येईल 2 इकडे येऊन जाईल, आणि कॉमन पार्ट 2 आहे, हा पण 2 हा पण 2, म्हणजे तुमची कुठली मॅट्रिक्स बनली इथं 2 2 2 2 तारा, इथं ते इक्वेशन तुमची अशी बनलेली आहे. ओके, झालं तुमचा आन्सर. देन महत्त्वाचा पॉईंट बघा, इथं नोट पॉईंट आहे, याला स्टार करून ठेवणे, याला कुठेतरी लिहून ठेवणे, जेवढे 2 पोर्टचे नेटवर्क. जर आपण इनकेस आपल्याला काय काढायचं Z विचारला आहे, आपल्याला Z विचारलेला आहे, पण आपल्या Y त्यांनी क्वेश्चनमध्ये दिले, तर आपल्याला डायरेक्ट इन्व्हर्स काढला तरी आपल्याला आन्सर भेटते. Z = Y इन्व्हर्स. त्यानुसार Y सुद्धा काय आहे Z, जे मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहिलं आपण, त्याला अशा चौकोनमध्ये लिहिलं आपण, त्यानंतर त्याचा इन्व्हर्स आपण काढू शकतो. इन्व्हर्स कसा काढायचा ते एक्झाम्पल सुद्धा मी घेणार आहे. ओके, सो आपल्याकडे जर Y असलं, आपण Z काढू शकतो. आपल्याकडे Z असला तर आपण Y काढू शकतो. हे नोट करून ठेवणे. हा इन्व्हर्सचा इथं सिम्बॉल आहे, याला -1 लिहिणं म्हणजे वरती काय असते इन्व्हर्स काढणं असते. त्यानुसार जेव्हा आपल्याकडे H पॅरामीटर काढायचं असलं G वरून काढू शकतो, किंवा आपल्याकडे G काढायचं आहे तर H वरून आपण काढू शकतो. मॅक्झिमम कुठलं यूज करतो आपण हे, कारण एक्झाममध्ये जास्त करून आपल्याला Y पॅरामीटर आणि Z पॅरामीटर. कधी कधी काय होते, आता समजा हे तुम्हाला एक्झाम्पल दिलं, आता याच्यावरून तुम्हाला हे तर तुम्ही Z पॅरामीटर काढलेच, पण तुम्हाला विचारला Y, तर मग आता कसं करणार आहे तुम्ही? तर त्यासाठी आपण याचा इन्व्हर्स घेऊ शकतो. पण Y साठी मग स्वतःचं काही स्पेशल आहे का सर? सो लक्षात घ्या, जसं Z साठी T इक्वायलेंट होतं, जसं T मध्ये कनेक्ट केलं तर डायरेक्ट आपल्याला लूप लावत होतो, तसाच लूप आपण पाय नेटवर्क म्हणजे पाय इक्वायलेंट, जसं पायमध्ये कनेक्ट जर केले Y वाले, तर आपण इथं तोच लूप असा सरळ लावू शकतो. म्हणजे इथं जर तुम्हाला आता याच्यावरनं Y पॅरामीटर विचारले, Y11 विचारला, तर काय आहे YA + YC, म्हणजेच Y पॅरामीटर विचारले तुम्हाला, त्या दोघांची बेरीज झालं, हे झालं Y11. इकडच्या दोघांची बेरीज केली तर Y22 भेटून जाते, इकडे Y11 भेटून जाते. कॉमन जो पार्ट आहे मधातला हा तर दोघांचा झालाच, Y12 म्हणू शकता त्याला, किंवा Y21 म्हणू शकता. झालं, एवढं सिम्पल आहे. म्हणजे जर असं कनेक्टेड दिसली तुम्हाला पायमध्ये, तर तुम्ही डायरेक्टली इथं करू शकता. पण फक्त इथं महत्त्वाचा पॉईंट कुठला आहे लक्षात घेणे, इथं जेव्हा तुम्हाला आता मधातला पार्ट जो आहे त्याचं साईन काय मायनस साईन घ्यावं लागते, निगेटिव्ह घ्यावं लागते, तुम्हाला ॲज इट इज नाही घ्यायचा आहे तो Y पॅरामीटरमध्ये, हे लक्षात ठेवणे. जर तुमचं असं इक्वायलेंटमध्ये कनेक्टेड दिसलं, त्याचं एक्झाम्पल म्हणून बघणार आहे आपण, पण इथं Z पॅरामीटरमध्ये काय होतं डायरेक्ट, की आपण मधातला पार्ट जो आहे तो ॲज इट इज त्याची साईन जी आहे +2 आहे तर +2 लिहित होतो. यस, +2 आपण त्याला लिहित होतो. पण इथं Y पॅरामीटरमध्ये तसं करायचं आहे का? Y पॅरामीटरमध्ये जर तो पाय टाईपमध्ये कनेक्टेड आहे, हे पाय टाईप स्ट्रक्चर बनता याला असं बघा, पाय दिसते तुम्हाला, पाय पाहिला आहे कधी? हा पाय असा या टाईपचा बनलेला आहे. तर म्हणून यावेळेस कुठलं पॅरामीटर आपण काढू शकतो याच्यावरनं Y पॅरामीटरमध्ये, याचा आपण डायरेक्टली शॉर्टकट आहे, ते ट्रिक आहे की त्यात आपण तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. सो पायमध्ये जेव्हाही कनेक्टेड आहे Y पॅरामीटर काढतो, आणि Y जेव्हा तो कॉमन एलिमेंट घेतो त्याची साईन निगेटिव्ह करायला विसरू नका, एक्झाममध्ये प्लस साईनसुद्धा दिलेली असते. सो मायनस लक्षात ठेवणे. हे दोघं तर इथं तुम्हाला समजतेच की Y11 झालं, हे Y22 झालं, आणि हा कॉमन झाला, फक्त याला निगेटिव्ह साईन लावायचं विसरू नये. कधी कधी उलटं विचारतात, हे दिलेलं असते हे विचारतात, मग आपण कुठलाही एक फॉलो करू शकता तुम्ही. वरचं जर तुम्हाला माहीत असलं की या दोघांची ॲडिशन, तुम्ही ऑप्शनमधून काय करू शकता, याला निग्लेक्ट करू शकता, इलिमिनेट करू शकता. ओके, एक्झाम्पल बघा, आता हे एक्झाम्पल आहे. आता इथे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे, काय लक्षात ठेवणे इथे गोष्ट, इथं हे जे साईन दिसते, काय साईन दिसतं याचं सिम्बॉल काय आहे, युनिट काय आहे, MHO म्हणतो आपण याला, म्हणजेच हे ॲडमिटन्सबद्दल आहे. कशा आहे, ॲडमिटन्स. हे ॲडमिटन्स दिलेले आहेत आपल्याला माहीत नाही काय आहे, तर आपल्याला वाय मॅट्रिक्स विचारली होती त्यांनी, म्हणजे Y पॅरामीटर त्यांनी विचारलेले आहेत, पण आपल्याला दिलेले कुठले ते बघायचे. इथे जर युनिट जर हे ओहम मो नसतं आणि इथं जर 3 ओहम असतं युनिट, तर आपण डायरेक्टली अप्लाय नाही करू शकत. आपला जो फंडा आहे, कुठला फंडा,
की या दोघांची ॲडिशन, इथं बघा या दोघांची ॲडिशन, या दोघांची ॲडिशन हा कॉमन, केव्हा जेव्हा हे ॲडमिटन्सच्या फॉर्ममध्ये आहे स्वतः. इथं युनिट मो आहे म्हणजे हे ऑलरेडी ॲडमिटन्स आहे, इथं आपण अप्लाय करू शकतो बिंदास. कसं, आता तुम्हाला जर विचारलं मी की काढा झेड पॅरामीटर, डायरेक्ट तुम्ही सांगू शकता झेड पॅरामीटर काढू शकता का? नाही, कारण हे टी इक्वॅलंटमध्ये नाही कनेक्टेड, इथं झेड नाही करू शकत आपण, वाय काढू शकतो सर. वाय काढा चला. वाय म्हणजेच पहिले या दोघांची इकडे काय होईल ॲडिशन, y11 बरोबर आहे. y11 म्हणजे दोघांची ॲडिशन, सो 2 अधिक 1 किती झाले 3. त्यानंतर y22 म्हणजे या दोघांची ॲडिशन, इकडचा जो आहे तो 2 अधिक 3, 2 आणि 3 5. आणि आता उरले कुठले y12 आणि y21, तर किती घेणार आहे तुम्ही? यस 2 घेणार आहे का? 2 घेणार आहे का? -2 घ्यावं लागेल सर, मायनस घ्यावं लागेल, लक्षात घ्या इथं मायनस घ्यावं लागेल. हे झालं तुमचं आन्सर. हे तुमच्या आन्सर तुमच्या ऑप्शनमध्ये असेल असं, तर मायनस साईन विसरू नका. हे तुमचं असं करेक्ट आन्सर आहे. जर मायनस विसरले तर तो ऑप्शनवाला विसरणार नाही मायनस, तो त्यात प्लस मायनस दोन्ही साईन देत असते, कारण या एक्झाममध्ये 5-5 तुमचे ऑप्शन आहेत. तसं बनवणं एवढं सोपी आहे का 5-5 ऑप्शन? तर ते तुम्हाला तुमच्या माइंडसोबत खेळणार आहेत. ओके, आता इथे बघा, इथं आता वाय पॅरामीटर काढायचे आणि हे तर ओपन सर्किट आहे सर, तर हे तिथे तुमचं डोकं आपलं चाललं पाहिजे की इथं ओपन सर्किट आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथं काय आहे ओपन सर्किटमध्ये काय असते मॅक्झिमम झेड इज इक्वल टू इन्फिनिटी असते. काय असते म्हणजे रेजिस्टन्स इन्फिनिटी असते, याचा अर्थ ॲडमिटन्स किती असते, ॲडमिटन्स किती असते, इन्व्हर्स आहे ना रेजिस्टन्सच्या, तर ॲडमिटन्स असते 0. म्हणून इथं इमॅजिन काय करू शकता तुम्ही, दोन्ही साईडला जरी काही नसलं तरी याला तुम्ही ॲज अ इथं 0 मो, आणि या साईडला सुद्धा काय घेऊ शकता तुम्ही 0. ॲडमिटन्सच्या फॉर्ममध्ये घेऊ राहिलो, इम्पिडन्स नाही घेऊ राहिलो. इम्पिडन्स तर ओपन सर्किटमध्ये इन्फायनाईट असते, पण हा ॲडमिटन्स पॅरामीटर आहे, वाय पॅरामीटर झालं. इथं याला इमॅजिन केलं y11 म्हणजे दोघांची ॲडिशन काय येईल 0 + 2 म्हणजे 2. देन या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला हा भेटेल 0 + 2 म्हणजे 2, आणि कॉमन एलिमेंट आहे 2, पण इथं 2 घेऊ शकतो का आपण? नाही, आपल्याला डेफिनेटली -2 घ्यायचं आहे, कारण हे वाय पॅरामीटरची ते शॉर्टकट आहे. इथं तुम्हाला पेन पेपर काही चालवायची गरज नाही, पटापट तुम्ही पाहिल्याबरोबर जशी प्रॅक्टिस होईल तसं करू शकता. बघा हा क्वेश्चन, डिटरमाइन द ॲडमिटन्स पॅरामीटर फॉर द नेटवर्क. आता ॲडमिटन्स पॅरामीटर काढायचं याचं तर कसं काढणार आहे तुम्ही? हे ॲडमिटन्स पॅरामीटर म्हणजेच कुठलं पॅरामीटर, वाय पॅरामीटर की झेड पॅरामीटर? इट्स अ वाय पॅरामीटर. ॲडमिटन्स म्हणजे काय होते, वाय पॅरामीटर होते, तेवढं तर आम्हाला समजते सर. ओके, तर आता वाय पॅरामीटर काढू शकता का तुम्ही डायरेक्ट याचा असा लूप लावून असा लूप? नाही, कारण हे काय इट्स अ टी टाईप स्ट्रक्चर आहे. आपल्याला वाय पॅरामीटरसाठी पाय टाईप स्ट्रक्चर जर असलं तर वाय काढू शकतो, आणि टी टाईप असलं तर आपण झेड काढू शकतो. पण आता कसं करायचं, कन्व्हेन्शनल वेनं जर गेले तर एक्झाममध्ये तुम्ही पास होऊ शकणार नाही, कारण तुमचा टाईम खूप वाया जाईल. तर अनकन्व्हेन्शनल वे अजून एक तुम्हाला काय माहिती आहे, जर तुम्ही झेड काढला तर तुम्ही वाय काढू शकता, वाय काढला झेड. कसं, तर तुम्हाला विचारला वाय, तर वाय इज इक्वल टू मी काय सांगितलं तुम्हाला, झेड इन्व्हर्स. आताच नोट पॉईंट केला होता की इन्व्हर्स करायचं, झेड मॅट्रिक्स काढायची. आपल्याला माहिती आहे टी आहे, टीवरून झेड काढून घ्यायचा आणि त्याचं इन्व्हर्स केलं की आपल्याला वाय भेटते. कसं, सो बघा मी काय करतो आता, झेड काढतो. झेड तुम्ही काढू शकता. काय पहिला लूप लावायचा सर, दोघांचे ॲडिशन कोण येते, 4 आणि 2 6 येते सर. तसाच Z22 साठी म्हणजे इकडचा कॉर्नरसाठी काय येईल, 2 आणि 2 4 येईल सर इथं, आणि मध्ये काय येईल कॉमन एलिमेंट सर, ॲज इट इज 2 आणि 2 हा कॉमन एलिमेंट इथं येऊन जाईल. झाला झेड पॅरामीटर काढायला काय टाईम लागला का तुम्हाला त्या टीवरून? काहीच नाही. पण आता वाय काढायचं, वाय काढण्यासाठी काय करावं लागेल, सो वाय पॅरामीटर जे विचारलं आहे तुम्हाला ते झेड इन्व्हर्स असतो. झेड इन्व्हर्स कसं काढतो इथं लक्षात घेणे, ज्यांना इन्व्हर्स माहीत नाही त्यांनी इथं लक्षात घेणे. इन्व्हर्स काढायच्या वेळेस आपण काय करतो, ॲडजॉईंट करत असतो. ॲडजॉईंट त्या याचा ब्लॉकचा झेडचा आणि त्याचा डिटर्मिनंट घेत असतो. हे काही अशी मोठी गोष्ट नाही, हे बघा किती फास्ट होते. सो ॲडजॉईंट ऑफ द मॅट्रिक्स कधी काय करायचं, याची पोझिशन ॲडजॉईंट म्हणजे समजलं नाही तर लक्षात घ्या, या दोघांची पोझिशन काय करायची, इंटरचेंज करायची. म्हणजे हा इथं आहेत 6च्या जागी 4 लिहायचा, 4च्या जागी 6 लिहायचा. बघा कसं करतो मी ॲडजॉईंट. हां, ॲडजॉईंट बनवतो आहे. मी काय सांगितलं, 6च्या जागी 4 वर येईल आणि 4च्या जागी 6 खाली जाईल. हे झाली पहिली स्टेप. काय करायचं, पोझिशन इंटरचेंज करायची. आणि दुसरी स्टेप काय ॲडजॉईंट करताना, हे जे उरलेले 2 आहेत, उरलेले 2 म्हणजे ऑफ डायगोनल हे जे एलिमेंट आहेत याची काय करायची, साईन चेंज करायची. याला काय करायचं, साईन चेंज. काय करायचं,
साईन चेंज म्हणजेच हे पॉझिटिव्ह असले निगेटिव्ह करायचे, निगेटिव्ह असले तर पॉझिटिव्ह करायचे. मग याला काय करायचं, 2 पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह आहेत सर, तर याला -2 काय करणार आहे, याला निगेटिव्ह. व्हॅल्यू चेंज केल्या का आपण, नाही, त्याची साईन चेंज करायची. म्हणजे प्लस असले तर मायनस करायचे, मायनस असले प्लस करायचे. आलं लक्षात. हे झालं ॲडजॉइंट अँड अपॉन डिटर्मिनंट. आला डिटर्मिनंट तुम्हाला तर सांगावंच लागेल, याची काही डिटर्मिनंट काही मोठी गोष्ट नाही, तुम्हाला सर्वांना जमत असेल. म्हणजे इथं काय होतं, 6, 2, 2 आणि 4. आता याचं डिटर्मिनंट जेव्हा काढतो तेव्हा मल्टिप्लाय करत असतो आपण पहिल्या दोघांचा मल्टिप्लाय, 6 × 24 वजा या उरलेल्या दोघांचा गुणाकार असतो, या दोघांचा गुणाकार वजा या दोघांकार, म्हणजे 6 × 24 वजा किती येईल, 2 × 2 म्हणजे 4. आणि आता बघा तुमची मॅट्रिक्स कशी बनली, 4 वजा 2 वजा 2 आणि इथं 6. आणि डिटर्मिनंट किती आला तुमचा, 24 मधून 4 गेले, उरले 20. झालं तुमचा जे ऑप्शन राहील एक्झाममध्ये कसं राहील ते बघा आता. ओके, याला इथं 20ने जर भागितलं कसं लिहिणार आहे ऑप्शन, असं राहिलं तर ठीक आहे, नाही राहिलं तर ऑप्शन कसं राहू शकते, जास्तीत जास्त 4 प्रत्येकाला 20ने भागू शकता. हा जो 20 आहे हा सर्वांना भागीला जाणार, 4/20 म्हणजे असं लिहू शकता तुम्ही, किंवा वजा 2/20, इथे वजा 2/20 कारण की तो आलेला आहे खाली, आणि 6/20. मग याला तुम्ही असं ऑप्शनमध्ये बघायचं. असं नसेल तर 4ने याला भाग जाते, तुम्हाला माहीत आहे, 1/5 लिहू शकता तुम्ही याला. 2ने याला जाते, 1/10 लिहू शकता. 2ने पुन्हा 20ला जाईल तर 1/10 लिहू शकता. आणि 6ने याला जात नाही, पण 3ने तर जातो ना, किंवा 2ने जातो ना, 3/10 लिहू शकता तुम्ही. मग आता काय येईल तुमचं फायनल आन्सर, इज इक्वल टू बघा, हा वरचा काय झाला 1/5, सो 1/5. इथे काय झाला 1/10, पण मायनस आहे, मायनस साईन विसरायचं नाही, सो -1/10, -1/10. इथे पण वजा साईन आहे खाली, सो इथे पण वजा 1/10, आणि इथे 3/10. मग आता असं ऑप्शनमध्ये राहू शकते. किंवा याला आणखी फर्दर जर सॉल्व केलं म्हणजेच फ्रॅक्शनला 1/5 म्हणजे 0.2 होते, 1/10 म्हणजे -0.1 होते, इथे पण -0.1 होईल, आणि 3/10 म्हणजे 0.3. तर जे काही तुमच्या ऑप्शनमध्ये असेल तसं तुम्ही काय करायचं, चूज करायचं. आपण याला जास्त टाईम लागत नाही, हे सवय ज्याला झाली. आता हे काय, याला जर तुम्ही नॉर्मल मेथडनं जर करत बसले तर तुम्ही फक्त हेच एक्झाम्पल सॉल्व करत बसणार, बाकी एक्झाममध्ये तुम्हाला टाईम पुरणार नाही. पण या मेथडनी सॉल्व करा, यू कॅन गेट इझिली. ओके, आता इथं बघा, इथं झेड पॅरामीटर काढायचं आहे. आता काय करायचं, इथं झेड पॅरामीटर काढायचं आहे. आता झेड पॅरामीटर काढायसाठी हे काय तुमचं होमवर्क आहे. इथं थोडंसं दिमाग लावा का, आता झेड पॅरामीटर कसं काढायचं, आपल्याला काय करावं लागेल, झेड पॅरामीटर इथं काढायचं आहे तर कसं काढू शकता. क्लिअर, हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क आहे. देन वाय पॅरामीटर दिलेलं आहे, झेड पॅरामीटर काढा. चला हे कसं करणार आहे, वाय पॅरामीटर ऑलरेडी गिवन, झेड पॅरामीटर काढायला लागते. तर मी काय सांगितलं, झेड पॅरामीटर इज इक्वल टू काय असते, झेड पॅरामीटर इज इक्वल टू वाय पॅरामीटरचा इन्व्हर्स असतो, आणि वाय पॅरामीटर इज इक्वल टू झेड पॅरामीटर, वाईस वर्सा आहे त्याचं. म्हणजे जेव्हा वाय काढायचा असला तेव्हा आपण झेडला इन्व्हर्स करू शकतो, जो आता मागच्या एक्झाम्पलमध्ये केला होता. आता आपल्याला झेडच काढायचा आहे. बघा पुन्हा ज्यांना इन्व्हर्स लक्षात आलं नसेल त्यांनी लक्षात घ्या, इन्व्हर्स करायचं आहे. तर एखाद्या कुठल्याही मॅट्रिक्सचा जर इन्व्हर्स जेव्हा आपण करतो 4/4 मॅट्रिक्सचा, तर वाय इन्व्हर्स, बघा वाय इन्व्हर्स जेव्हा असतो तर काय करतो आपण, ॲडजॉइंट म्हणतो त्याला, ADG, ॲडजॉइंट ऑफ वाय मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट अपॉन डिटर्मिनंट घेत असतो त्याचा, कशाचा, वायचाच आपण काय करतो, डिटर्मिनंट आपण घेतो. म्हणजे बघा ॲडजॉइंट करणं म्हणजे आता सांगितलं की हे दोन जे आहेत या दोनची काय होईल, पोझिशन चेंज होईल. जे कॉर्नरवाले डायगोनलवाले एलिमेंट आहेत ना, याची पोझिशन चेंज, म्हणजे 0.4च्या जागी 0.5 जाईल, आणि 0.5च्या जागी 0.4. बघा इथं 0.4 वर आला जो खाली होता, आणि जो 0.5 खाली गेला जो वर होता. ओके, हे झालं पहिली स्टेप. आणि दुसरी स्टेप काय सांगितली की हे जे ऑफ डायगोनल आहेत याची साईन चेंज करणे. म्हणजे इथं दोन्ही वजा आहेत, तर आपल्याला वजाचं काय करावं लागेल, अधिक दोघांची साईन चेंज करायची आहे. म्हणजे 0.2 राहील फक्त, वजा 0.2 राहणार आहे का इथे, नाही, प्लस 0.2 राहील, कारण पहिले वजा होतं, अजून त्याची साईन बदलायचं आपल्याला माहिती आहे. आणि अपॉन डिटर्मिनंटचं तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण की पुन्हा काय, या दोघांचंच मल्टिप्लाय असते, वजा या दोघांचा मल्टिप्लाय. तर 0.5 × 0.4 किती होता, 0.20, 0.20 झालं, मायनस 0.2 × 0.2, 0.04, 0.20 मायनस 0.04. याला डिटर्माइन केलं की तुम्हाला डायरेक्ट जे ऑप्शनमध्ये येईल याला भागा, आणि डायरेक्ट तुम्ही काय करा, आन्सर द्या. ओके, सोपी आहे. आता पुन्हा आता असा क्वेश्चन विचारला, चला याला काय, फॉर द सर्किट
शोन इन फिगर. सर्किट म्हणजे हे तुम्हाला दिलेलं आहे इथं, म्हणजे पॅरामीटर दिलेले आहेत. तुम्हाला I1 I2 आणि V1 V2 ची व्हॅल्यू पाहिजे. कसं काढणार आहे? सो तुम्हारे दिमाग में ये बात तो चलनी चाहिए की हे आपल्याला काय दिलं आहे, सरळ असं दिलं 10 वजा 6 वजा 4 आणि 12. आता कसं काढायचं सर, हे तर काय माहीत नाही. अरे तुम्ही स्टार्टिंगला आपण काय शिकलो, याला Z11 म्हणतात, याला Z12 म्हणतात, याला Z21 म्हणतात आणि Z22 म्हणतात. आणि Z11 माहीतच, Z1 म्हणजे इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजेच कसं लिहू शकतो, व्होल्टेज अपॉन करंट. Z इज इक्वल टू काय असते, व्होल्टेज अपॉन करंट असतो. 1 म्हणजे 1 म्हणजे हा 1 आणि हा दुसरा 1. लक्षात घ्यायचं. 1 कसं आलं ते, तर पुन्हा एकदा सांगतो. Z म्हणजे काय असतो, व्होल्टेज अपॉन करंट इज इक्वल टू इथं लिहिलेलं आहे. मग 1 काय असते, सो 1 लक्षात घ्या. पहिला 1 जर असला याला म्हणजे हा वरचा 1 आहे आणि दुसरा 1 जर असला म्हणजे हा खालचा 1 आहे. Z11 याची व्हॅल्यू किती आहे, तर 10 दिलेली आहे. यात तुम्हाला हे भेटलं एक. असेच प्रत्येकाची तुम्ही काढू शकता. जसं Z22 जर म्हटलं 21, चला Z21 जर तुम्हाला दिलं आहे तर काय करणार, कसे लिहू शकता तुम्ही, Z21 म्हणजेच वरचा जो आहे तो व्होल्टेजचा 2 असेल आणि करंटचा 1 असेल. मग या दोघांचं काय, Z21 ची व्हॅल्यू -4 दिली आहे तुम्हाला. यस, -4. याच्यावर तुम्ही अननोन काढू शकता. हे चौघांच्या व्हॅल्यू, हे चौघांचा यूज करा आणि व्हॅल्यू काढा. जे येतात ते ट्राय करा. पेन पेपर चालवा, फक्त पाहू नका. लॅटिस नेटवर्क. आता कधी कधी लॅटिसमध्ये कन्वर्ट असतात, कधी कधी लॅटिसमध्ये कनेक्शन असते. हे एक्झाममध्ये आपल्या विचारलेलं नाही, पण जर इनकेस जर विचारलं म्हणजे इथं बघा, लॅटिस नेटवर्क म्हणजे इथं हा ए इथं लावला सरळ, बी डी इथं लावला खाली आणि हा हे दोन जे आहेत ना, हे असे क्रॉसमध्ये लावले. हा बी असा लावला आणि सी असा लावला. ZA ZB ZC आणि ZD असे जेव्हा लॅटिस नेटवर्कमध्ये कनेक्शन असते त्यावेळेस जर आपल्याला विचारलं एखाद्या वेळेस, तर हे नोट करून ठेवा. याला तुम्ही रट्टा मारू शकता, कसे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि महत्त्वाचा, हे तर वरचं विचारत नाही, पण त्यापेक्षा महत्त्वाचा जो पॉईंट आहे खालचा विचारलं तर लक्षात ठेवणे. हे सिमेट्रिकलसाठी तर माहितीच आहे तुम्हाला, A इज इक्वल टू D असते आणि ZA ZB इज इक्वल टू ZC. कशासाठी, लॅटिस नेटवर्क जर सिमेट्रिकल विचारलं तर त्यावेळेस काय समजायचं, लॅटिस नेटवर्क सिमिलर म्हणजेच हा जो वरचावाला स्ट्रेटवाला आहे आणि हा जो खालचावाला स्ट्रेटवाला आहे, दोनची व्हॅल्यू जर सेम असली म्हणजे हा 2 ओम आहे, हा 2 ओम आहे म्हणजे सिमेट्रिकल आहे. हा जर दिला 4 ओम आहे तर हा खालचा सुद्धा 4 ओम म्हणजे सिमेट्रिकल आहे. आणि त्यानुसार या दोघा इकडचं कॉम्बिनेशन तेच, म्हणजे हा जर दिला 3 ओम तर हा 3 दिला, म्हणजे याचा अर्थ काय, हे पण सिमेट्रिकल लॅटिस नेटवर्क आहे. या दोघांची व्हॅल्यू सेम सेम पाहिजे आणि या दोघांची वरच्यांची आणि खालच्याची व्हॅल्यू जर सेम सेम असली तर त्यावेळेस आपण काय म्हणू, नेटवर्क इज लॅटिस नेटवर्क इज सिमेट्रिकल. हे पॅरामीटरबद्दल नाही आहे, लक्षात घ्या. हे कनेक्शन टाईप आहे, लॅटिस टाईप कनेक्शन आहे. त्यावेळेस काय येईल, ते दोघं सिमिलर असले म्हणजे आपण सिमेट्रिकल त्यांना म्हणू. महत्त्वाचा क्वेश्चन किंवा एक्झाममध्ये विचारलेला किंवा मॅक्झिमम स्टुडंट जे गलती करतात ते आहे ट्रान्सफॉर्मरची. ट्रान्सफॉर्मरचा रेशो दिलेला तुम्हाला n:1. हा काय टर्न्स रेशो जेव्हा दिलेला असतो तुम्हाला n:1, हा काय टर्न्स रेशो आहे. तर जेव्हाही ट्रान्सफॉर्मरचा टर्न्स रेशो दिला आहे तर त्याचे फक्त एक कुठलं पॅरामीटर आपण काढू शकतो, तर ABCD, त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्समिशन पॅरामीटर. लक्षात घ्या, ट्रान्समिशन पॅरामीटर्स फक्त डिराईव्ह होतात याच्यातून. ट्रान्समिशन पॅरामीटर कसे डिराईव्ह होतात, A इज इक्वल टू डायरेक्ट n, B आणि C 0 आणि D इज इक्वल टू 1/n. फक्त कुठले पॅरामीटर लिहू शकतो आपण ऐका आयडियल ट्रान्सफॉर्मरचे, सांगा आपण कुठले लिहू शकतो, फक्त ABCD म्हणजे ट्रान्समिशन पॅरामीटर लिहू शकतो. तुम्हाला जर विचारला एखादा क्वेश्चन, कसा क्वेश्चन विचारला तुम्हाला, समजा तुम्हाला विचारलं की फाइंड दी Z पॅरामीटर फॉर द आयडियल ट्रान्सफॉर्मर. तुमच्या मनात एका फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आलं पाहिजे की ह्या Z पॅरामीटर नसतातच, त्याचे बनतच नाही. जर विचारलं Y पॅरामीटर काढा, तुम्हाला नाही Y पॅरामीटर त्याचे बनू शकत नाहीत. किंवा H पॅरामीटर विचारलं तरी ते बनणार नाही. ऑप्शनमध्ये राहील की कॅन नॉट बी डिटरमाइन, तर ते तुमचं ऑप्शन राहील कॅन नॉट बी डिटरमाइन. पण जर तेव्हा तुम्हाला विचारलं की ट्रान्समिशन पॅरामीटर तुम्ही आयडियल ट्रान्सफॉर्मरचे काढू शकता का, तर काय करू शकता तुम्ही, ट्रान्समिशन पॅरामीटर म्हणजेच ABCD. यस, यू कॅन कॅल्क्युलेट. ते कसे काढू शकता, टर्न्स रेशो n दिलेला तर n:1 ला, तर बघा n ची व्हॅल्यू इथं 1/n. ओके, आणखी काय, हे बघा Z पॅरामीटर काढायचे म्हणते. Z पॅरामीटरमध्ये तुम्हाला सांगितलं Z11 किंवा Z22 जेव्हा काढायचं आहे तर ZA आणि ZB ची ॲडिशन बाय 2 करायचं. ओके, ZA आणि ZB म्हणजे हा आला खालचा, या दोघांची ॲडिशन बाय 2 म्हणजे Z11 किंवा Z22. जेव्हा तुम्हाला विचार दोघांची ॲडिशन म्हणजे 3 + 1/2 म्हणजेच
4/2 म्हणजेच 2. हे झाली दोघांची व्हॅल्यू, म्हणजेच हे क्रॉसवाले एलिमेंट काढले आपण. हा 2 झाला, हा 2 झाला. आणि आता जे ऑफ डायगोनल एलिमेंट आहे याच्या जागी काय येणार आहे, तर या दोघांचं वजाबाकी, या दोघांचीच काय करायची, वजाबाकी भागीला 2. म्हणजे Z12 इज इक्वल टू Z21. इथं काय येणार आहे, 3 - 2/2. 3 - 2 नाही, 3 - 1, म्हणजे जे दोघांची वजाबाकी अपॉन भागीला 2 तर कॉमनच आहे दोघांमध्ये. सो 2/2 म्हणजेच किती येणार आहे, 1. म्हणजे ऑफ डायगोनलची व्हॅल्यू काय झाली, 1 1. हे झालं तुमचं आन्सर. हे क्वेश्चन हे लॅटिसमध्ये कनेक्टेड आहे, लक्षात ठेवणे. यामध्ये फक्त लक्षात ठेवणे, रट्टा मारणारा हा टॉपिक आहे. आता हा क्वेश्चन आहे जो मी तुम्हाला विचारला की याचे तुम्हाला पॅरामीटर काढायचं आहे, तर टू फाइंड दी झेड पॅरामीटर. तर तुमचं काय आन्सर असलं पाहिजे, कॅन नॉट बी डिटरमाइन, कॅन नॉट, CND कॅन नॉट डिटरमाइन. वाय पॅरामीटर राहतील का आयडियल ट्रान्सफॉर्मरचे, नाही, कॅन नॉट डिटरमाइन. ABCD पॅरामीटर राहतील का, यस. ट्रान्समिशन पॅरामीटर म्हणजेच ABCD पॅरामीटर राहतील, आणि ते काय राहणार आहे, N0 0 1/n. हे तुम्हाला लक्षात ठेवणे आहे. यांची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे तुमचा आन्सर किती येईल, यांची व्हॅल्यू आहे 2 2 0 0 1/2 इज दी युअर आन्सर. झालं, हे लक्षात ठेवणे. ठीक आहे. नेक्स्ट, आता फक्त झेड दिलेला आहे तुम्हाला, जे आपली ट्रान्समिशन लाईन आहे 1 झेड, फक्त झेड आहे, इम्पिडन्स आहे. तर त्याला कसं लिहू शकता तुम्ही मॅट्रिक्सला, ABCD मॅट्रिक्सला कसं लिहू शकता, कुठली मॅट्रिक्स आहे ही, ABCDच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असलं, ट्रान्समिशन लाईन आहे ही, ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईनमध्ये फक्त जर इम्पिडन्स आहे तर कसं लिहू शकता, काय, 1Z 0 1. B म्हणजेच इम्पिडन्स असते, लक्षात घ्या. तुम्ही मगाशी बघितलं होतं आपण, बीचं युनिट काय येणार आहे, तर ओम्स आलं होतं, सो लक्षात ठेवणे. म्हणून ते इम्पिडन्स बीचं तिथं Z येणार आहे. आणि तसंच ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर, जर तुम्हाला फक्त इथं वाय आहे, म्हणजे फक्त शंट एलिमेंट आहे, हा सिरीज एलिमेंट आहे, हे कंडिशन वेगळी आहे, ही दुसरी कंडिशन आहे. तर यावेळेस काय येणार आहे, हा शंट आहे, शंट म्हणजे सी फॉर शंट एलिमेंट असते. याचं युनिट काय आहे, मो युनिट आहे. सीचं युनिट जे आहे ते मो आहे. डायमेन्शनलेस क्वांटिटी कोणती आहे, तर A आणि D आहे, कारण 1 म्हणजे याचं 1चं कुठलं युनिट नसते. कधी जर तुम्हाला विचारलं A आणि Dचं युनिट काय, तर काहीच नसते, कारण 1 म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. सो इथं लक्षात ठेवणे, याला ABCDच्या फॉर्ममध्ये काय असते, 1Z 0 1 कशासाठी, इम्पिडन्ससाठी, आणि 1 0 Y1 कशासाठी, ॲडमिटन्स म्हणजे वाय मॅट्रिक्ससाठी. ओके, क्लिअर. नेक्स्ट हा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, चला पटकन लवकर. आता 2-3 क्वेश्चन बाकी. 2 पोर्ट नेटवर्क सेट टू बी रेसिप्रोकल. हे येऊ शकते का, 1 1 इज इक्वल टू 1 2 किंवा 1 1 इज इक्वल टू, हे सेम नाही येऊ शकत ना. सेम म्हणजे सिमेट्रिकल होते, सेम म्हणजे सिमेट्रिकल होते. इथं सेम आलं बघा, 22 आलं. सेम नाही पाहिजे आपल्याला, डिसिमिलर म्हणजेच रेसिप्रोकल. सेम म्हणजे सिमेट्रिकल, म्हणजे पटापट ऑप्शन निग्लेक्ट करता आले पाहिजे. हे बघा, इन विच झेड पॅरामीटर आर एक्सप्रेस इज. झेड पॅरामीटरचं युनिट काय असते, काय सांगायची गरज आहे का. झेड म्हणजे इम्पिडन्स. यस, इम्पिडन्सचं युनिट काय असते रे दादा, ओम्स असते ना, एवढं काय. नेक्स्ट, ओके. 2 पोर्ट सेट सिमेट्रिकल विचारते. सिमेट्रिकल म्हणते 2 सेम आहेत आणि हे आहेत यात, हे डिसिमिलर आहे, म्हणजे हे ऑप्शन येणार नाही आहे. सिमिलर फक्त एकच ऑप्शन पाहिजे. हे येऊ शकते का, हां हे येईल. खालचं आहे का, नाही, हे डिसिमिलर आहे. इथं सिमिलर आहे पण ऑल्सो डिसिमिलर आहे, 2 नाही पाहिजे आपल्याला. फक्त सिमेट्रिकल म्हटलं त्यांनी, तर सिमेट्रिकलचं ऑप्शन एक आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन दिलेलं ऑप्शन, कन्फ्यूज नाही व्हायचं. सर हे पण दिलं पण ते पण दिलं होतं. अरे दादा, पण तू काय वाचलं होतं, हे सिमेट्रिकल म्हणजे काय होते, सेम मी सांगितलेलं आहे तेवढंच. जास्त एक्स्ट्रा डोकं लावायचं नाही की सर हे पण होतं आणि हे पण नाही आहे. तुला विचारलं सिमेट्रिकल तर ते एकच बघ तू कुठं आहे. ओके, नेक्स्ट. हा एक नेक्स्ट क्वेश्चन बघा. ये क्वेश्चन तुम्हारे लिए होमवर्क है, क्योंकि होमवर्क का बरं होमवर्क, इथं युनिट ओम्समध्ये आहे. इथं तुम्हाला विचारा शॉर्ट सर्किट ॲडमिटन्स, त्यालाच वाय पॅरामीटर म्हणतो. आणि वाय पॅरामीटर कशामध्ये कनेक्टेड पाहिजे असतात आपल्याला, डेल्टामध्ये. ते ऑलरेडी डेल्टामध्ये कनेक्टेड आहेत. म्हणजे सरळ तुम्हाला जर वाय पॅरामीटर विचारले, तुम्ही काय करत असतो आपण, या दोघांची ॲडिशन Y11, या दोघांची ॲडिशन Y22, आणि मधातला आहे तो कॉमन, त्याला काय करत असतो मायनस. पण इथे जाऊ द्या, होमवर्क दिल्यापेक्षा मीच सांगतो बघा, कारण चुकी नाही केली पाहिजे. इथं अशी कंडिशन बघा कशी बनली आहे. कंडिशन अशी बनली आहे की तुम्हाला माझा क्लास झाल्यावर कसं यामधलं काही रॉंग झालं नाही पाहिजे. 0.5 0.5 0.5
फाईव्हकडे लक्ष नका देऊ, इथं युनिट पण लक्ष द्या. इथं युनिट कशामध्ये आहे तुमचं, ओम्समध्ये आहे. पण ओम्स म्हणजे झेड होते, इम्पिडन्स होते. मग इथं तुम्ही ते डायरेक्ट ॲडिशन नाही करू शकत. तर याला कशामध्ये कन्वर्ट करा आधी, इट्स अ युनिट ऑफ ओम्स आहे. याच्यामध्ये ओम्स आहे. ओम्समध्ये आपण ह्या पाय नेटवर्कमध्ये कन्सिडर काय करू शकतो, शॉर्टकट लावू शकतो का नाही. मग याला कशा करायचं, याला मोमध्ये कन्वर्ट करायचं. मोमध्ये कन्वर्ट करण्यासाठी याचा रिव्हर्स करायचा ना, इम्पिडन्स इज इन्व्हर्स ऑफ ॲडमिटन्स. 0.5ला जर इन्व्हर्स केलं 1/0.5 म्हणजे होते 2 डायरेक्ट 2. आता याचं युनिट काय झालं, मो. यस, क्लिअर. पुढचा बघा, प्रत्येकाचं काय करू राहिलो आपण, त्याला कन्वर्ट करू राहिलो आपण पहिले आपल्या फॉर्ममध्ये. कशाच्या, ॲडमिटन्सच्या फॉर्ममध्ये. म्हणजे हा पण 0.5 होता, म्हणजे याला पण तुम्ही 2 मो लिहा आणि इथं 2 इथं लिहिला आहे. अब आएगा उठ पहाड़ के नीचे. उठ पहाड़ के नीचे म्हणजे पाय के नीचे आ गया, वो पायच्या फॉर्ममध्ये आलेला आहे. सरळ सरळ आता तुम्हाला जर विचारलं y11, y12, y21 आणि y22, तर डायरेक्ट तुम्ही काय सांगू शकता, सर y11 म्हणजे दोघांची ॲडिशन, 2 + 2 किती होते 4. या दोघांची ॲडिशन केली तुम्ही y11 मध्ये. ओके. त्यानुसार y22 माहिती आहे, या दोघांची ॲडिशन शेवटच्यांच्या, y22 म्हणजे 2 आणि 2 4. ओके. आता झाला का तुमचा आन्सर. आणि मधातली जी टर्म आहे इथं, मधातली टर्म कॉमनच असते. झालं 2 झाला का तुमचा आन्सर करेक्ट. येस. नाही, इथं साईन मायनस आहे, लक्षात ठेवणे. वाय पॅरामीटरसाठी साईन निगेटिव्ह राहते, म्हणजे तुमचं ऑप्शन इज 1 इज दी करेक्ट आन्सर. घाई करण्या नाही आहे. डायरेक्ट जर तुम्ही पहिली स्टेप जर डायरेक्ट विदाऊट युनिट पाहून जर केलं असतं मित्रांनो, तर तुम्ही काय केलं असतं, 0.1 + 0.2 1 हे आलं असतं तुमचं आन्सर. ओके. हे आन्सर आलं असतं, हे झालं असतं तुमचं रॉंग. सर मी बरोबर सोडवलं होतं आणि मला कमी मार्क भेटले, असं झालं नाही पाहिजे. ओके. नेक्स्ट. आता इथं विचारलं युनिट. इथं कोणता डायमेन्शनल लेस आहे, कोणाला डायमेन्शन आहे नाही आहे, ते तुम्ही काय करा, इक्वेशन लिहिले आहे ऑलरेडी, त्यातला एक पॅरामीटर बघा. ए आणि डी इज डायमेन्शन लेस म्हणते, बरोबर आहे. कारण ए आणि डीची व्हॅल्यू काय असते, 1 असते. का बरं, ए जर तुम्हाला आठवत असेल, ए आणि डी बघा, इक्वेशन बघा, जे पॅरामीटर सुरुवातीला शिकवले होते मी, त्यातलं सी इज डायमेन्शनलेस. सी इज डायमेन्शनलेस नाही, सीचं मगाठी युनिट बघितलं आपण, मो झालं होतं. बीचं युनिट बघितलं होतं, बीचं ओम युनिट आहे, इम्पिडन्स म्हटलं होतं आपण त्याला. हे बघा, याचं युनिट ओम्स म्हणते. मग चेक करा, कुठं चेक करणार आहे, सुरुवातीला जेव्हा मी एच पॅरामीटर आणि या पॅरामीटरचे जेव्हा इक्वेशन घेतले त्यामध्ये चेक करा आणि ते स्वतः नोट करून ठेवा, कारण हा क्वेश्चन खूप वेळा एक्झाममध्ये आलेला आहे. तर ते तुम्हाला स्टार्टिंगला जेव्हा इक्वेशन लिहिलं की नाही आपण, त्या जसं झेड पॅरामीटरचे इक्वेशन काय लिहिले आपण, v1 v2 = काय लिहिलं आपण, z11 i1 + z12 ओके i2, ह्याच्या इक्वेशन. अशा प्रत्येकाचे इक्वेशन बघा आणि त्यातली जी क्वांटिटी, जी पर्टिक्युलर क्वांटिटीबद्दल विचारलं आहे, जसं पर्टिक्युलर म्हणजेच आता Z21 बद्दल विचारलेलं आहे, तर मी यांनाच कन्सिडर करेल, = काय करेल, v2/i1, म्हणजेच आपल्याला काय भेटणार आहे, Z21. याचं युनिट जर विचारलं तर व्होल्टेजचं युनिट व्होल्ट आहे माहिती आहे, करंटचं युनिट v/i म्हणजे ओम्स होते, तर Z21चं युनिट काय झालं, ओम्स. क्लिअर. हे असं आहे. तसंच प्रत्येक पॅरामीटरचे इक्वेशन तुम्हाला लिहून दिलं आहे. ओके. त्यानुसार डायमेन्शन आहे नाही आहे हे बघा आणि या क्वेश्चनचा आन्सर तुम्हीच कमेंटमध्ये द्या. ओके. थँक्यू सो मच. आता उद्यापासून किंवा नेक्स्ट क्लासपासून आपण काय करणार आहे, पॉवर पॅक, एक पॉवर बॅकअप देणार आहे मी तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी. तुम्ही चांगल्या पॉवर सिस्टम, चांगल्या प्रकारे जे महत्त्वाचं आहे, जे काही मी एक्झाम दिलेलं आहे ज्यामध्ये पॉवर सिस्टमचा खूप म्हणजे इतका टफ सब्जेक्ट नाही आहे समजून घ्यायला, त्यामुळे आता पॉवर बॅकअप, पॉवर बूस्ट तुम्हाला द्यायला मी नेक्स्ट क्लासमध्ये येईल, तेव्हा आपण पॉवर सिस्टम स्टार्ट करू. काही डाऊट असले तर कमेंट बॉक्समध्ये हे करा. ओके. थँक्यू सो मच.